नमस्कार. MP सेवा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता हा आपला व्होकॅब्युलरीचा पहिला व्हिडिओ असेल. यामध्ये आज आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहणार आहोत. तर वन वर्ड सबस्टिट्यूशनसाठी आपण SP बक्षी आणि पालनसुरी हे स्टँडर्ड बुक वापरलेत, कारण यामधूनच प्रश्न येत आहेत. आता जी नुकतीच कंबाईन ग्रुप बी झाली 29 जून 2025ला, तिला तब्बल 7 प्रश्न वन वर्डवर विचारले आणि तिला 7ही प्रश्न आपल्या PDF मधून आलेले आहेत. आता ते कोणकोणते आहेत काय शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर मी तुम्हाला तिथे ते सांगून. तर चला सुरू करू. तर पहा, ॲग्नॉस्टिक पहिला शब्द आहे ॲग्नॉस्टिक. तर ॲग्नॉस्टिकचा अर्थ काय होतो? वन हू इज नॉट शुअर अबाउट गॉड्स एक्झिस्टन्स. म्हणजे देव आहे की नाही याबद्दल ज्याला शंका आहे त्याला म्हणतात ॲग्नॉस्टिक्स. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा आपण. तर प्रत्येक याचं आपण हे पाहिलेलं. आता असं A फॉर आपण आई असं समजलेलं आहे, G फॉर गाई, N फॉर नदी, O फॉर ओशन, S फॉर स्काय. तर हे जे एवढे आहेत, ह्या एवढ्या गोष्टीमध्ये यापैकी कुठल्या तरी एका गोष्टीत देव आहे, मात्र ते नेमकं कोणते आहे काय आहे शोधणं कठीण जात आहे. म्हणून देव आहे की नाही याबद्दल शंका आहे त्याला, तर त्याला म्हणतात ॲग्नॉस्टिक्स, असं लक्षात ठेवा. त्यानंतर अल्ट्रुइस्ट, त्यालाच फिलॅन्थ्रॉपिस्ट असे म्हणतात. अल्ट्रुइस्टलाच काय म्हणतात? फिलॅन्थ्रॉपिस्ट. तर अल्ट्रुइस्ट किंवा फिलॅन्थ्रॉपिस्ट याचा अर्थ होतो वन हू केअर ऑर हेल्प्स अदर विदाउट एनी बेनिफिट्स. म्हणजे परोपकारी, जो दुसऱ्यांना मदत करतो मात्र त्या बदल्यात तो पैसे घेत नाही, त्याला म्हणतात अल्ट्रुइस्ट किंवा फिलॅन्थ्रॉपिस्ट. हा गट ब मेन्स 2023ला येऊन गेलेला आहे. तर इथे ट्रिक्स लिहिली होती, ती ट्रिक्स तुम्ही पाहून घ्या. किंवा याला असं लक्षात ठेवा, अल्ट्रुइस्ट नावाची एक NGO आहे जी विदाऊट बेनिफिट्स सगळ्यांना मदत करते. NGO लक्षात ठेवा, अल्ट्रुइस्ट नावाची एक NGO आहे. त्यानंतर अमॅच्युअरचा अर्थ होतो हौशी. अमॅच्युअर म्हणजे फक्त आनंदासाठी एखादी गोष्ट करणारा. वन हू डज थिंग ओनली फॉर प्लेजरचा अर्थ काय होतो? आनंद. म्हणजे एखादा फक्त आनंद मिळण्यासाठी गोष्ट करतो त्याला म्हणतात अमॅच्युअर. तर याची ट्रिक्स काय पहा. ट्रिक्स अशी आहे की डॉक्टर प्रकाश आमटे हे आनंदवनमध्ये रोग्यांची सेवा करतात, ज्यातून त्यांना काय होतं तर खूप आनंद मिळतो. अमॅच्युअर आणि आमटे, हे बघा अमॅच्युअर हे इथपर्यंत वाचलं ना तुम्ही, तर आमटे तुम्हाला नाव दिसते, हे बघा आमटे. आणि तसं डॉक्टर प्रकाश आमटे रोग्यांची सेवा करतात, कारण त्यामध्येच त्यांना सर्वात जास्त आनंद मिळतो, असं लक्षात ठेवा. त्यानंतर अरार्चिस्ट अर्थ होतो अराजकता, म्हणजे गोंधळ. हे बघा डिस्ट्रॉय किंवा ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे सरकार पाडणे. मागे पहा, मागच्या वर्षी बांगलादेशचं सरकार पाडलं होतं व तिथल्या आर्मीने. तर A फॉर आर्मी असं लक्षात ठेवा. आर्मीने, हे बघा अरुणाचल मुद्द्यावरून चायनाचे गव्हर्नमेंट पाडले, किंवा आर्मीने, हे बघा अरार्चिस्ट A फॉर, हे बघा आर्मीने गव्हर्नमेंट पाडले असं लक्षात ठेवा, कारण आर्मीची सुरुवात ARने होते आणि अरार्चिस्टची सुरुवात पण ARने होते, असं लक्षात ठेवा. त्यानंतर अपोस्टेटचा अर्थ होतो वन हू चेंज हिज फेथ, म्हणजे धर्मत्याग, जो धर्म बदलतो. फेथ म्हणजे धर्म, चेंज म्हणजे बदलणे, जो धर्म बदलतो त्याला म्हणतात अपोस्टेट. तर याला कसं लक्षात ठेवायचं बा. अमेरिकन पोस्ट ऑफिसमध्ये परकीय व्यक्तीला जॉब हवा असेल तर त्याला अमेरिकन धर्म स्वीकारावा लागतो, अशी ट्रिक्स लक्षात ठेवा. अमेरिकन पोस्ट ऑफिसमध्ये एखाद्या परकीय व्यक्तीला जॉब पाहिजे असेल तर त्याला अमेरिकन धर्म स्वीकारावा लागतो, म्हणजे त्याला स्वतःचा धर्म बदलावा लागतो, असं लक्षात ठेवा. त्यानंतर पहा ॲम्बिडेक्स्ट्रस. आता नुकतीच जी कंबाईन झाली ग्रुप बी, तिला प्रश्न आलेला आहे. बघा ॲम्बिडेक्स्ट्रस याचा अर्थ होतो वन हू यूज बोथ हँड्स इन वन टाईम, म्हणजे एकाच वेळेस दोन्ही हाताचा वापर करणारा, त्याला म्हणतात ॲम्बिडेक्स्ट्रस. तुम्ही 3 इडियट्स मूवी पाहिला असेल तर 3 इडियट्स म्हणजे तो बोमन इराणी, म्हणजेच तो कॉलेजचा प्रिन्सिपल काय करतो तर दोन्ही हाताने फळ्यावर लिहित असतो, त्याला म्हणतात ॲम्बिडेक्स्ट्रस. किंवा आपण ट्रिक्स पहा, आपली ट्रिक्स काय, एक कुली, हे बघा कुली मूवीमध्ये अमिताभ बच्चन दोन्ही हातांनी डेस्क उचलून टेरेसवर नेतो.
ॲम्बीला काय म्हणा, अमिताभ असं म्हणा, अमिताभ बच्चन डेस्क उचलतो, डेस्क आणि वर नेऊन ठेवतो. पहा आता यावर आलेले प्रश्न हे बघा. म्हणजे आपली PDF ची खासियत अशी आहे की समजा आता हा ॲम्बिडेक्स्ट्रस शब्द आहे, तर हा ॲम्बिडेक्स्ट्रसचा अर्थ काय ते आपण पाहिलेलं आहे. त्याला मराठीत त्याचा मराठी मिनिंग पण लिहिलेलं आहे आपण कंसात. तसेच त्याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं हे पण पाहिलेलं आहे. आणि त्यावरच आयोगानं याच्या अगोदर कुठे आणि कसे प्रश्न विचारले ते आपण तिथेच घेतलेले, तिथेच जागी. अशी रचना तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही. बघा, अनुष्का इज ॲम्बिडेक्स्ट्रस व्हिच मीन्स म्हणजे काय, राज्यसेवा 2019ला आला होता. म्हणजे काय, एबल टू यूज बोथ हँड इक्वली म्हणजे दोन्ही हात एकाच वेळेस यूज करणारी. त्यानंतर STI 97ला काय आलं पहा, ॲम्बिडेक्स्ट्रस इज अ पर्सन हू इज एबल टू यूज बोथ हँड इक्वली, जो दोन्ही हाताचा एकदाच काय करतो, यूज करतो. त्यानंतर बघा, आर्बिट्रेटरचा अर्थ काय होतो, वन हू सॉल्व डिस्प्यूट बिटवीन टू पार्टीज म्हणजे जो व्यक्ती दोन पार्टीजमधील भांडण सोडवतो. डिस्प्यूट म्हणजे काय, भांडण. जो मध्यस्थी करतो आणि दोन व्यक्तींमधील भांडण सोडवतो त्याला म्हणतात आर्बिट्रेटर. याला कसं लक्षात ठेवायचं बघा, A फॉर अकबर आणि हे बघा A फॉर अकबर आणि हे B फॉर बिरबल. अकबर बिरबल हे दोघे काय करतात, मध्यस्थ करून सर्वांचे वाद सोडवतात. अकबर बिरबल मध्यस्थ करून सर्वांचे वाद सोडवतात असं लक्षात ठेवा. त्यानंतर एस्केटिक्सचा अर्थ होतो वन हू लीड्स ऑस्टोर्ड लाईफ म्हणजे संन्यासी लाईफ. हे बघा, ऑस्टेर लाईफचा अर्थ होतो संन्यासी लाईफ. तर याला कसं लक्षात ठेवायचं पहा, A फॉर अशोक आणि S फॉर सराफ. अशोक सराफ यांनी सिनेमातून संन्यास घेतला. आणि ऑस्ट्रेलियाला हे बघा, ऑस्ट्रेलिया म्हणजे ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियाला शेतीचा व्यवसाय सुरू केला. ऑस्ट्रेलियाला गेले ते आणि तिथे त्यांनी शेतीचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा मुलगा आहे ऑस्ट्रेलियाला असं लक्षात ठेवा. इमॅजिन करा, असो नसू ते तिथे गेले आणि शेती करायला. त्यांनी इकडं फिल्म इंडस्ट्रीतून संन्यास घेतला. त्यानंतर राज्यसेवा 19ला याच्यावर प्रश्न आलेले आहेत. बघा, एस्केटिक्सवर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पॉलिगॅमी, मिसोगॅमी हे ॲड्रॉइटनेस हे आपल्याला समोर पाहायचे आहेत. फक्त तुम्ही इथे प्रश्न पाहून घ्या, याचे ट्रिक्स आपल्याला समोर पाहायचे आहेत. त्यानंतर अथेइस्टचा अर्थ काय होतो, हे बघा, अथेइस्टचा अर्थ होतो नास्तिक म्हणजे वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. पहिले जे आपण ॲग्नॉस्टिक पाहिलं होतं त्याचा काय अर्थ होता की देव आहे की नाही याबद्दल शंका होती. पण अथेइस्टचा अर्थ होतो देवच मानत नाही म्हणजे वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड म्हणजे देवावर विश्वासच ठेवत नाही, त्याला म्हणतात नास्तिक. अथेइस्ट म्हणजे जे देवावर विश्वास ठेवत नाहीत. तर याची ट्रिक्स इथे नाही, मला नंतर ट्रिक्स आठवलेली आहे, तर तुम्ही ट्रिक्स लिहून घ्या. इथे मी ट्रिक्स सांगतो, ट्रिक्स लिहून घ्या. हे बघा, ट्रिक्स अशी आहे की अथेन्स, हे बघा अथेन्स ही ग्रीस देशाची राजधानी आहे. पहा, अथेन्स ही ग्रीस देशाची राजधानी आहे आणि अथेन्समधील लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, अशी ट्रिक्स लिहून घ्या तिथे. कारण हे बघा, अथेइस्ट आणि अथेन्स दोन्ही शब्दाची सुरुवातील एकदम म्हणजे दोन्ही शब्दांचा यमक जुळतो, अथेइस्ट आणि अथेन्स. तर अथेन्स हा ग्रीक देशाची राजधानी आहे आणि ग्रीक देश हा युरोपियन कंट्री आहे. ग्रीस देश हा युरोपियन देश आहे आणि अथेन्स ही त्या देशाची राजधानी आहे. तर अथेन्समधील लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत आणि असेही युरोपियन लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, हे तर आपल्याला माहीत आहे. कारण युरोपियन म्हणजे कोण, इंग्रज, आणि इंग्रज लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. तर तसं लक्षात ठेवा. मग अथेन्स म्हणजे अथेइस्ट असं लक्षात ठेवा. आणि त्यावर आलेले प्रश्न पहा, टॅक्सास्टन 17, टॅक्सास्टन 15ला हे त्यावर प्रश्न आलेत. वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड काय म्हणायचं, अथेइस्ट. अथेइस्ट इज वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. पहा, जागीच आपण प्रश्न मांडले. तसेच आपण त्याचा विरोधार्थी पण पाहिलेला आहे. अथेइस्टचा विरोधार्थी आहे थेइस्ट. हे बघा, अथेइस्टचा विरोधार्थी काय, थेइस्ट. थेइस्टचा अर्थ काय होतो, वन हू बिलीव्ह इन गॉड. अथेइस्टचा अर्थ होतो वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, जो देवावर विश्वास ठेवत नाहीत त्याला म्हणतात अथेइस्ट. आणि थेइस्ट म्हणजे वन हू बिलीव्ह इन गॉड, जो देवावर विश्वास ठेवतो त्याला म्हणतात थेइस्ट.
तर याची ट्रिक्स काय केलेली पहा, थेऊर गणपतीवर एसटी समाजातील लोकांचा विश्वास, किंवा थेऊर कोणी बी लक्षात ठेवा, थेऊर गणपतीवर विश्वास ठेवणारे. थेऊर, कारण बघा थेईस्ट आणि थेऊर दोन्ही शब्दाची सुरुवातीला टी याची कॉमन आहे. थेऊर गणपती जे अष्टविनायक आहेत त्या अष्टविनायकापैकी एक आहे थेऊर, जे की पुण्यामध्ये आहे. तर थेईस्ट म्हणजे थेऊर गणपतीवर विश्वास आहे लोकांचा असं लक्षात ठेवा. वन हू बिलीव्ह इन गॉड, थेऊर गणपतीवर विश्वास ठेवणारे असं लक्षात ठेवा. आणि त्यावर आलेले प्रश्न पहा. अ पर्सन हू बिलीव्ह इन एक्झिस्टन्स ऑफ गॉड, थेईस्ट. अ पर्सन हू स्ट्रॉंगली बिलीव्ह इन द गॉड, थेईस्ट. PSI 14 आणि STI 14ला आलेलं आहे. त्यानंतर पहा बँकरप्ट. बँकरप्टचा अर्थ काय होतो, तर बँकरप्टचा अर्थ होतो वन हू अनेबल टू पे हिज डेप्ट, म्हणजे कर्ज बुडव्या, जो बँकेचं कर्ज फेडू शकत नाही त्याला म्हणतात, म्हणजे डेब्ट म्हणजे बुडवले, कर्ज ज्यानं बुडवलं, जसं विजय माल्या बँकेचं कर्ज घेऊन पळून गेला त्याला म्हणतात बँकरप्ट, किंवा त्याला इन्सॉल्वंट म्हणतात, म्हणजे जो सॉल्व करू शकत नाही बँकेचं कर्ज, इन्सॉल्वंट किंवा बँकरप्ट, म्हणजे बँकेनं त्याला करप्ट घोषित केलं असं लक्षात ठेवा. बँकरप्ट म्हणजे बँकेने विजय माल्याला करप्ट घोषित केले कारण त्यानं कर्ज बुडून पळून गेला, बँकरप्ट असं लक्षात ठेवा. त्यानंतर बायगॉट किंवा फॅनॅटिक, म्हणजे एक्सेसिव्ह इंथुसियाझम इन रिलिजियस मॅटर, म्हणजे धर्माचा अभिमान, त्याला म्हणतात बिगॉट किंवा फॅनॅटिक्स. तर याचं ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. तर ट्रिक्स अशी आहे, ट्रिक्स अशी आहे की फन्ना मूवीच्या डायरेक्टरला हिंदू धर्माचा खूप अभिमान आहे, म्हणून तो त्याच्या सर्व मूवी धार्मिक बिग पडद्यावर प्रदर्शित करतो, OTT प्लॅटफॉर्मवर नाही असं लक्षात ठेवा. फन्ना मूवीचा डायरेक्टरला हिंदू धर्माचा अभिमान आहे, म्हणून तो त्याच्या सर्व मूवी बिग पडद्यावर, म्हणजे मोठ्या पडद्यावर, कारण हे बघा बिग असं लक्षात ठेवा, आणि बिग बींना तो मूवीमध्ये घेतो असं पण लक्षात ठेवा. त्यानंतर बोहेमिनचा अर्थ होतो ॲन अनकन्व्हेन्शनल स्टाईल ऑफ लिव्हिंग, म्हणजे जीवनाची शैली, जगण्याची शैली. तर याला कसं लक्षात ठेवायचं पहा. हे बोहेमिन म्हणजे बोहमन असं लक्षात ठेवा. बोहमन इराणी 3 इडियट्समध्ये प्राध्यापक असून समाज काय म्हणेल याची पर्वा न करता सायकलवर कॉलेजला जात होते, आणि मागे ते पिल्ल्यांचं घरटं वगैरे पक्षी असायचे त्यांच्या सायकलवर, म्हणजे ते वेगळ्या प्रकारे वेगळ्या स्टाईलने जगायचे, इतरांपेक्षा हटके, त्याला म्हणतात बोहेमिन, म्हणजे अनकन्व्हेन्शनल स्टाईल ऑफ लिव्हिंग, म्हणजे इतरांपेक्षा हटके लाईफ. तर बोहेमन असं लक्षात ठेवा. बोहमन इराणी 3 इडियट्समध्ये जरा इतरांपेक्षा हटकेच जगायचे. त्यानंतर कॅकोग्राफिस्ट याचा अर्थ होतो घाण हस्ताक्षर, आणि कॅलिग्राफिस्टचा अर्थ होतो सुंदर हस्ताक्षर. बघा माझं हस्ताक्षर कसं आहे, दोन्हीच्या मध्ये, कॅकोग्राफिस्ट पण नाही आणि कॅलिग्राफिस्ट पण नाही, दोन्हीच्या मध्ये साधलेलं आहे आपल्या अक्षराने, म्हणजे एकदम घाणही नाही आणि एकदम सुंदरही नाही, दोन्हीचा मध्ये साधलेला आहे. तर पहा याला कसं लक्षात ठेवायचं पहा. कॅकोग्राफिस्ट म्हणजे कॅटचे पाय कोंबडीला, हे बघा क्या म्हणजे कॅट आणि को म्हणजे कोंबडी असं लक्षात ठेवा. कॅटचे पाय कोंबडीला आणि कोंबडीचे पाय कॅटला, म्हणजे आपण म्हणतो कुत्र्याचे पाय मांजराला, मांजराचे पाय कुत्र्याला, म्हणजे घाण अक्षर. तसं आपण इथे म्हणायचं कॅटचे पाय कोंबडीला आणि कोंबडीचे पाय कॅटला, म्हणजे थोडं घाण अक्षर, बॅड स्पेलिंग, घाण अक्षर. आणि कॅलिग्राफिस्टचा अर्थ होतो वन हू राईट्स ब्युटिफुल रायटिंग, सुंदर हस्ताक्षर. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. कॅलिफोर्नियाच्या लोकांचे हस्ताक्षर खूप सुंदर आहे, म्हणून जगातील फर्स्ट कॅलेंडर त्यांच्या हाताने लिहिले असं लक्षात ठेवा. किंवा हे बघा कॅलेंडरवरचं जे अक्षर आहे ते किती सुंदर असतं, कॅलेंडरवरचे अक्षर जे असतं ते सुंदर असतं, तसं लक्षात ठेवा. त्यानंतर कॅनिबलचा अर्थ होतो फीड्स ऑन ह्युमन फ्लेश, म्हणजे मनुष्यभक्षक, जो मनुष्याचंच मटण खातो, माणसाचं मटण खातो, त्याला म्हणतात कॅनिबल. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. कान लक्षात ठेवा.
कॅनला आपण कान म्हणा, CAN, कान कापून खातात माणसाचा. रॉंग टर्न, तुम्ही जर रॉंग टर्न 5 मूवी पाहिला असेल, खूप डेंजर हॉलिवूड मूवी आहे, ज्यामध्ये अगोदर ते माणसाचा कान कापून खातात, नंतर इतर पार्ट खातात. याच्यावर प्रश्न कधी आलता हे पहा. वन हू इट्स ह्युमन फ्लेश इज कॉल्ड, याला काय म्हणतात? जो माणसाचं मटण खातो त्याला काय म्हणतात? तर कॅनिबल. हे बघा, असिस्टंट 11ला आला होता, तो परत रिपीट होऊ शकतो, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पहा कार्निवोरस. कार्निवोरसचा अर्थ होतो मांसभक्षी, जो मांस खातात. फीड्स ऑन ॲनिमल फ्लेश, मांस खाणारे. तर याला कसं लक्षात ठेवायचं पहा. भरधाव कारणी उडवलेल्या हरणाला कुत्र्यांनी खाल्ले. हे बघा, कुत्र्यांनी काय केलं होतं? कारणी. हे बघा, कारणी म्हणजे कार, याची कारणी तर म्हणजे कार, कारणी, कारणी म्हणजे कार. कार होती भरधाव, तिने काय केले? कारणी उडवले. कारणी म्हणजे कारणी हरणाला उडवले आणि त्या हरणाचं मटण मग कुत्र्यांनी खाल्ले, असं लक्षात ठेवा. म्हणजे फीड्स ऑन ॲनिमल फ्लेश. हे बघा, ॲनिमल विच लिव्स ऑन मीट इज कॉल्ड कार्निवोरस. टॅक्स असिस्टंट 2017ला आलता. त्यानंतर पहा चाउनिस्ट. चॅविनिस्टचा अर्थ होतो देशभक्त. वन हू ब्लाइंडली डिवोट्स अन आयडिया, देशभक्त. हे बघा, चा फॉर चाणक्य म्हणा आणि VI फॉर विष्णुगुप्त म्हणा, कारण चाणक्य आणि विष्णुगुप्त हे दोन्ही एकच नाव आहेत. चाणक्यालाच विष्णुगुप्त म्हणतात, विष्णुगुप्तलाच चाणक्य म्हणतात. तर हे खूप देशभक्त होते. चाणक्य, विष्णुगुप्त खूप देशभक्त होते, असं लक्षात ठेवा. त्यानंतर कॉनायसुअर, हा खूप महत्त्वाचा आहे पहा. कॉनायसुअर म्हणजे तज्ज्ञ व्यक्ती. कॉनायसुअर म्हणजे तज्ज्ञ व्यक्ती. हे बघा, कॉनायसुअर. क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट अँड क्राफ्ट. आता बऱ्याच शब्दांचं जे उच्चार आहे तो मला करता जरी आला नाही तरी तुम्ही समजून घ्या, कारण आपल्याला इथं ट्रिक्स महत्त्वाची आहे आणि तो शब्द परीक्षेत आठवला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. मी त्या शब्दाचा उच्चार कसा करतोय हे महत्त्वाचं नाही. ओके. परत तुम्ही म्हणताल याला वाचता पण येईना, कारण आपण झेडपी शाळेत शिकलेलं आहे, त्याच्यामुळं आपला काय विषय आहे, जसं येईल तसं आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे अगोदर सांगतोय की परत तुम्ही म्हणाल उच्चारही करता येणं काय शिकवायला असं तसं. तर मी शिकवत नाहीच आहे तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे शिकवत नाहीच आहे मी फक्त ते लक्षात कसं ठेवायचं हे सांगतोय. कॉनायसुअर, क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट अँड क्राफ्ट. तर याची ट्रिक्स काय केलेली पहा. तर ट्रिक्स अशी आहे, हे बघा, तज्ज्ञ लोकांनी कोणार्क सन टेम्पलवर जे आर्ट आणि क्राफ्ट काढलं ते खूपच क्रिटिकल होतं. हे बघा, कोणार्क का म्हणलं? कारण हे बघा, कॉनायसुअर याच्यामध्ये कॉनायसुअर म्हणजे COने सुरुवात झालेली आहे. CO, त्याच्यानंतर N आहे आणि हे बघा, हे कोणार्कमध्ये पण CON आहे. तर त्या टेम्पलवर जे आर्ट आणि क्राफ्ट काढलेले तो खूप क्रिटिकल आहे, किचकट आहे, असं लक्षात ठेवा. यावर प्रश्न कधी आलता हे पहा. कंबाईन ग्रुप B मेन्स 2023. वन हू इज गुड जज ऑफ अँड आर्ट, काय म्हणतात त्याला? तर कॉनायसुअर म्हणतात. ओके. त्यानंतर हे बघा, परत त्याच्या अगोदर कधी आला होता? डिपार्टमेंट एस्टेला आला होता. हे बघा, अ पर्सन हू हॅज गुड नॉलेज अँड अंडरस्टँडिंग, कॉनायसुअर म्हणजे तो तज्ज्ञ आहे, व्यवस्थित नॉलेज आहे. त्याच्या विरुद्धार्थी पहा, त्याच्या विरुद्धार्थी कॉनायसुअरच्या विरुद्धार्थी आहे डिलेटांटे. काय? डिलेटंट म्हणजे डॅबलर, नॉट सिरियस इन आर्ट अँड सायन्स, जो सिरियस नाही. तर याला टेक्स्टनुसार हे पहा कसं. दिल्लीचे आर्ट अँड सायन्स कॉलेजचे मुलं खूप डॅबलर आहेत, अभ्यासात सिरियस नाहीत, असं लक्षात ठेवा. त्यानंतर कॉन्टेम्पररीजचा अर्थ काय होतो पहा. कॉन्टेम्पररीचा अर्थ होतो पर्सन लिव्हिंग ॲट सेम टाइम सेम एज. कंबाईन ग्रुप C मेन्स 2023. तर ट्रिक्स अशी आहे की हे बघा,
कोणत्याही टेम्पोमध्ये बसा, सर्व टेम्पो सेम टाईमला आषाढीला पंढरपूरला जातील, असं लक्षात ठेवा. हे बघा, कोणत्याही टेम्पो हे बघा, टेम्पररीज म्हणजे टेम्पोमध्ये बसा, ते सेम टाईमला आषाढीला एकादशीला तिथे तुम्हाला पंढरपुरात नेऊन घालतील. त्यानंतर पहा ककेट गर्लचा अर्थ होतो गर्ल हू फ्लर्ट्स विथ मेन, हू फ्लर्ट्स करते. फ्लर्ट्स म्हणजे एखादी स्त्री आहे जी पुरुषाला काय करते, फ्लर्ट्स करते. फ्लर्ट्स म्हणजे परेशान करते, हे करते ते करते. तुम्ही ते मुलींना माहीत असेल व्यवस्थित, असं लक्षात ठेवा. उगीच कटकट लावणारी गर्लफ्रेंड, हे बघा कटकट, हे बघा कटकट. ककेटला काय म्हणायचं, कटकट लावते ती उगच. त्यानंतर कॉस्मोपॉलिटियनचा अर्थ काय होतो, वन हू रिगार्ड्स होल वर्ल्ड ॲज हिज कंट्री, म्हणजे संपूर्ण जग त्याला स्वतःचा देश असल्यासारखंच वाटतं, त्याला म्हणतात कॉस्मोपॉलिटियन. तर याला ट्रिक्स पहा. ट्रिक्स अशी आहे की कॉस्मॉस बँकेच्या शाखा संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण वर्ल्डमध्ये आहेत, म्हणून तिला संपूर्ण जग हे स्वतःचा देश वाटतो. कॉस्मॉस, हे बघा, कॉस्मोपॉलिटियन आणि कॉस्मॉस बँक असं लक्षात ठेवा. कारण कॉस्मॉस आणि कॉस्मॉस दोन्हीचे शब्द सुरुवातीला सारखेच आहे बघा, कॉस्मॉस बँक आणि कॉस्मोपॉलिटियन, तर तसं लक्षात ठेवा. त्यानंतर सायनोसुअर म्हणजे सेंटर ऑफ अट्रॅक्शन. सायनोसुअरचा अर्थ होतो सेंटर ऑफ अट्रॅक्शन. सायनोसुअर सेंटर ऑफ अट्रॅक्शन. तर ट्रिक्स अशी आहे की बुलेटचे सायलेन्सर खूप वाजते, म्हणून ते लोक तिच्याकडे अट्रॅक्ट होतात. सायलेन्सर असं लक्षात ठेवा, सायलेन्सर. त्यानंतर सायनिक म्हणजे वन हू स्नीर ॲट द बिलीफ ऑफ अदर, म्हणजे निंदक, द्वेषभक्त, द्वेषभावना, जो दुसऱ्यांना निंदेने बघतो, दुसऱ्याचा द्वेष करतो, त्याला म्हणतात सायनिक. तर ट्रिक्स अशी आहे की पाकिस्तानचे सैनिक भारतीय सैनिकाकडे द्वेषाने पाहतात. सैनिक म्हणायला, सायनिकला असं सैनिक म्हणा, सैनिक, कारण दोन्हीचा उच्चार जवळपास सारखाच होतो, सैनिक. आणि यावर आलेला प्रश्न पहा. वन हू डिस्क्लाइंड टू बिलीव्ह इन गुडनेस, PSI 17 सैनिक. डेबोनेअरचा अर्थ होतो पोलाइट, लाईट हार्टेड म्हणजे सभ्य, सुसंस्कृत. हे बघा, सुसंस्कृत असं लक्षात ठेवा. डेबोनायरची सून खूप सभ्य आहे, पोलाइट आहे असं लक्षात ठेवा. डेबोनायर असं लक्षात ठेवायला. डेबोनायरची सून, म्हणजे याला सून म्हणा, सून खूप सभ्य आणि पोलाइट आहे असं लक्षात ठेवा. त्यानंतर डेमागॉगू म्हणजे अ लीडर हुज फॉलोअर्स बाय हिज ऑरेटरी स्किल, म्हणजे राजकीय पुढारी ज्याच्यामध्ये खूप स्किल आहे, म्हणून संपूर्ण काय करतात, त्याच्या मागं करतात. हे बघा, याची ट्रिक्स मी कशी लक्षात ठेवली. डे म्हणजे देवेंद्र आणि MA म्हणजे हे बघा, हे देवेंद्र आणि हे बघा इथं मागं दिसतं शब्द तुम्हाला, देवेंद्र नंतर MAG म्हणजे मागं. देवेंद्रजीच्या मागं म्हणजे मागं पुढे करतात लोक, कारण ते BJPचे ग्रेट लीडर असून स्किलफुल पर्सनॅलिटी आहे. देवेंद्र फडणवीस हे हुशार नेते आहेत, स्किलफुल आहेत, म्हणून इतर राजकीय पुढारी हे त्यांच्या मागं करतात, म्हणजेच त्यांना फॉलो करतात असं लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीस यांच्या मागं करतात इतर लोक, म्हणजेच त्यांना फॉलो करतात, कारण त्यांच्यात खूप स्किल आहे असं लक्षात ठेवा. त्यानंतर इफेमिनेटचा अर्थ होतो अ मॅन वुमेनिश इन हॅबिट, म्हणजे बायला, ज्याच्यामध्ये बायांचे गुण आहेत असा बायला, त्याला म्हणतात इफेमिनेट. तर ट्रिक्स इथे पाहून घ्या. इंजिनिअरिंगला असलेला मुलगा 2दा फेल झाला, कारण तो मीनाच्या नादी लागून बायला झाला असं लक्षात ठेवा. इंजिनिअरिंगला असलेला 2दा फेल झाला, कारण तो मीनाच्या नादी लागला असं लक्षात ठेवा. मीना, हे बघा, इफेमिनेटमध्ये तुम्हाला मीना हा शब्द दिसतो, MINA. यावर प्रश्न पण आलता. अ पर्सन हू इज वुमेनिश इन हॅबिट, इफेमिनेट म्हणतात त्याला.
त्यानंतर इगोइस्ट आणि इगोटिस्टमध्ये कन्फ्यूज होऊ नका बघा. इगोइस्टचा अर्थ होतो लवर ऑफ वन सेल्फ, ऑफ वन्स ॲडव्हान्समेंट, जो स्वतःचीच हे करतो, मीच असा मीच तसा. आणि इगोटिस्टचा अर्थ होतो वन हू ऑफन टॉक अबाउट हिज अचिव्हमेंट, जो सारखा बोलत राहतो त्याच्या यशाबद्दल, मी हे अचीव केलं, मी ते अचीव केलं, असं सारखा बोलत राहतो. याची ट्रिक्स पहा. एक बाई माझा मुलगा इंजिनियर झाला आणि टाटा कंपनीत जॉबला लागला असं गावभर ओरडत हिंडत होती. माझा मुलगा इंजिनियर झाला म्हणायची आणि टाटा कंपनीत त्याला जॉब भेटला असं सगळ्या गावाला बोंबलू सांगायची. टाटा म्हणजे डबल टी याच्यामध्ये, म्हणून टाटा असं लक्षात ठेवा. त्यानंतर इमिग्रंट आणि इमिग्रंट ह्या दोनमध्ये कन्फ्यूज होऊ नका. हे पहा, हे इमिग्रंट इथे ईने सुरुवात झालेलं आहे आणि हे इमिग्रंट याची सुरुवात आयने झालेली आहे. इथे सिंगल एम आहे, हा एम इथे कट केलेला आहे, सिंगल एम आहे इमिग्रंट. इथे डबल एम आहे, याची सुरुवात ईने झालेली आहे, याची सुरुवात आयने झालेली आहे. तर ज्याची सुरुवात ईने झालेली आहे त्याचा अर्थ होतो लिव्ह, एक्झिट. हे बघा, ई फॉर एक्झिट असं लक्षात ठेवा. या इमिग्रंटचा अर्थ होतो वन हू लिव्ज म्हणजेच काय, सोडून देणे, सोडून जाणे. लिव्ज किंवा एक्झिट हिज कंट्री टू सेटल अब्रॉड म्हणजे परदेशात जातो, म्हणजे स्वतःचा देश लिव्ज करतो, म्हणजे स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात राहायला जातो, त्याला म्हणतात इमिग्रंट. तर कसं लक्षात ठेवायचं मग, हे ई फॉर एक्झिट म्हणजे स्वतःचा देश एक्झिट करतो, म्हणजेच लिव्ह होतो स्वतःच्या देशातून, म्हणजेच एक्झिट होतो. मग ई फॉर एक्झिट. हे बघा, ई फॉर एक्झिट झाला भारतातून विजय माल्या आणि इंग्लंडला सेटल झाला असं लक्षात ठेवा. यावर प्रश्न PSI 2010, त्यानंतर गटक 2023. हे बघा, अ पर्सन हू लिव्ज हिज कंट्री टू सेटल अब्रॉड काय म्हणतात, इमिग्रंट. किंवा वन हू मूव्ज फ्रॉम वन कंट्री टू अनदर, याला पण काय म्हणतात, इमिग्रंट. त्यानंतर ह्या इमिग्रंटचा अर्थ पहा, जे आयने सुरू झालेलं आहे, याच्यामध्ये डबल एम आहे परत. याचा अर्थ काय होतो, वन हू कम्स टू अ कंट्री फ्रॉम हिज ओन कंट्री फॉर सेटल, म्हणजे जो दुसऱ्या देशातून स्वतःच्या देशात इथं आलाय, भारतात राहायला आलाय, त्याला म्हणतात इमिग्रंट. मग याचं कसं लक्षात ठेवायचं, हे बघा, आय फॉर इंडोनेशिया मधून आणि हे आय फॉर इंडियामध्ये आलाय, इंडोनेशियामधून आय इंडियामध्ये आलेला. ह्या इमिग्रंटचा अर्थ होतो आय फॉर इंडिया असं लक्षात ठेवा. आय फॉर इंडियात आलाय, आणि ते वरचं जे इमिग्रंट होतं ई फॉर एक्झिट म्हणजे तो इंडियातून एक्झिट झालाय असं लक्षात ठेवा. आणि आय फॉर इंडियात आलाय. आणि यावर आलेले प्रश्न पहा किती वेळ चालते, हे बघा प्रश्न इथे. आणि परत एक लक्षात ठेवा, हे बघा, आन्सरमध्ये जर ओनली लिव्ज किंवा मूव्ज हे जर शब्द असतील तर हे इमिग्रंट उत्तर लिहा तुमचं ईवालं. आणि आन्सरमध्ये लिव्ज आणि कम्स किंवा ओनली कम्स असेल तर हे इमिग्रंट लिहा. म्हणजे जिथे कम शब्द दिसेल तुम्हाला, कम, तर तिथं हा इमिग्रंटला आयवाला. आणि जिथे तुम्हाला लिव्ज दिसतील शब्द त्या वाक्यामध्ये, लिव्ज किंवा मूव, तिथे हा इमिग्रंट लिहा, ईवाला. ओके. त्यानंतर पहा इपिक्युअरचा अर्थ होतो प्लीजर ऑफ इटिंग अँड ड्रिंकिंग, जो खाण्यापिण्यात आनंद मानणारा. प्लेजर म्हणजे काय, आनंद. ज्याला इटिंग, कशात, इटिंग आणि ड्रिंकिंग, खाण्यापिण्यात ज्याला खूप आनंद होतो त्याला म्हणतात इपिक्युअर. याला ट्रिक्स कशी आहे पहा, तर हे बघा, इपी हे बघा, इपी मॅगी आहे ना, इपी मॅगी खाल्ली असेल तुम्ही, इपी मॅगी आणि कुरकुरे खाण्यात आनंद मानणारे लोक, इपी मॅगी आणि कुरकुरे खाण्यात आनंद मानणारे लोक असं लक्षात ठेवा. त्यानंतर फास्टिडियसचा अर्थ होतो वन हू हार्ड टू प्लीज, म्हणजे लवकर खुश न होणारे, त्याला म्हणतात फास्टिडियस, जे लवकर खुश होत नाहीत. तर ट्रिक्स अशी आहे, फास्ट गाडी चालवली नाही तर ड्रायव्हरने मी खुश होत नाही. बघा, ड्रायव्हरनं जर फास्ट गाडी चालवली नाही तर मी खुश होत नाही. म्हणजे जोपर्यंत ड्रायव्हर फास्ट गाडी चालवत नाही तोपर्यंत मी खुश होत नाही असं लक्षात ठेवा. त्यानंतर फॅटलिस्ट म्हणजे नशिबावर विश्वास ठेवणारे. वन हू बिलीव्ह इन फेट म्हणजे नशीब, जे नशिबावर विश्वास ठेवतात त्याला म्हणतात फॅटलिस्ट.
तर पहा ट्रिक्स आहे, नशिबात असेल तर एक दिवस आपले नाव आयोगाच्या लिस्टमध्ये येईल. हे बघा लिस्टमध्ये येईल आणि गावच्या फाट्यावर आपले स्वागत अभिनंदनाचे पोस्टर लागतील. गावच्या फाट्यावर आपले पोस्टर लागतील अभिनंदनाचे, लिस्टमध्ये नाव आले की. नशिबात असेल तर लिस्टमध्ये नाव येईल, त्यासाठी मेहनत पण लागेल, उगत नशिबावर नाही, फॅटलिस्ट असं लक्षात ठेवा. त्यानंतर फेमिनिस्ट म्हणजे वन हू वर्क्स फॉर वेलफेअर ऑफ वुमन, म्हणजे जो स्त्रियांसाठी काम करतो त्याला म्हणतात फेमिनिस्ट. त्यानंतर गॉरमांडाचा अर्थ होतो लवर ऑफ गुड फूड, जो चांगल्या अन्नाची पारख आहे त्याला म्हणतात, त्याला चांगलं खायला लागतो त्याला म्हणतात गॉरमांडा. तर याला ट्रिक्स अशी आहे की गोरिला हा गौरी गणपती समोर मांडलेले चांगले फूड मांडी घालून खातो, गौरमांडा. हे बघा, मांडा म्हणजे मांडलेले, गौरी गणपती समोर मांडलेले. गोरिला नावाचं ते माकड आहे, गोरिला असं लक्षात ठेवा. गौरमांडा म्हणजे गोरिला नावाचं माकड चांगलेच फूड खातो असं लक्षात ठेवा. त्यानंतर गव्हर्नमेंट म्हणजे कॉनायझर ऑफ फूड, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये अन्नाची पारख करणारा असं लक्षात ठेवा. ट्रिक्स तशी आहे आपली. गव्हर्नमेंट म्हणजे कॉनायझर ऑफ फूड, म्हणजे ज्याला अन्नाची खूप पारख आहे, कोणतं अन्न चांगलं आहे कोणतं नाही त्याला म्हणतात गव्हर्नमेंट म्हणतात त्याला. तर याला ट्रिक्स अशी आहे की गव्हर्नमेंटच्या किचन कॅबिनेटमध्ये अन्नाची पारख असणारा एक तज्ज्ञ व्यक्ती असतो, जो मीठ कमी जास्त झालं काय ते पाहतो. हे बघा, म्हणजे मीठ असं लक्षात ठेवा. मीठ कमी जास्त अन्नात ते त्याची पारख त्याला चांगली आहे. त्यानंतर हेनपेकडचा अर्थ होतो हजबंड रूल्ड बाय हिज वाईफ, म्हणजे जो बायकोच्या मुठीत असतो, त्याला म्हणतात हेनपेकड. बायकोने नवऱ्याला हेन म्हणजेच कोंबडी पकडून आण म्हणाली की नवरा लगेच कोंबडीच्या मागे पळतो. त्यानंतर हेडोनिस्टवर प्रश्न आला होता. हेडोनिस्ट खूप महत्त्वाचं आहे. पहा, PSI 2020, त्यानंतर डिपार्टमेंट STI 2014 आला होता. हेडोनिस्टचा अर्थ होतो वन हू बिलीव्ज दॅट सेन्शुअल म्हणजे सेक्शुअल प्लेजर इज चीप गुड, म्हणजे सेक्समध्येच आनंद मानणारा, ज्याला सेक्सशिवाय दुसरं काही सुचत नाही, ज्याला फक्त सेक्स केल्यानेच आनंद मिळतो त्याला म्हणतात हेडोनिस्ट. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. हेडोनिस्ट याची फोड कशी करायची बघा. हेड म्हणजे हेड, असं हेडमास्टर म्हणा. हेडमास्टरने आणि हे बघा ONI म्हणजे याला ओढणी असं लक्षात ठेवा. हेडमास्टरने ओढणी ओढून स्टुडंटवर जबरदस्ती केली, कारण त्याला सेक्समध्ये आनंद घ्यायचा होता असं लक्षात ठेवा. हेडमास्टरने स्टुडंटची ओढणी ओढली आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असं लक्षात ठेवा. प्रश्न याच्यावर आला होता. अ पर्सन हू बिलीव्ह इन सेन्शुअल प्लेजर, म्हणजे सेन्शुअल म्हणजे सेक्शुअल प्लेजर म्हणजे काय, आनंद. PSI 2020 आणि डिपार्टमेंट STI 2014 आला होता. त्याला काय म्हणतात तर हेडोनिस्ट म्हणतात. त्यानंतर हेरेटिकचा अर्थ होतो वन हू ॲक्ट्स अगेन्स्ट रिलिजन. हेरेटिकचा अर्थ होतो वन हू ॲक्ट्स अगेन्स्ट रिलिजन, जो धर्माविरोधी कृत्य करतो त्याला म्हणतात हेरेटिक. तर ट्रिक्स असे, एच फॉर हिंदू धर्मात हेराफेरी करायची नाही, अन्यथा रेतीमध्ये पुरून टाकले जाईल. एच फॉर हिंदू धर्मात हेराफेरी करायची नाही, खूप महत्त्वाचा बरं का. यावर प्रश्न किती आलेले पहा याच्यावर, त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. हेरेटिक्स म्हणजे धर्मामध्ये हेराफेरी करायची नाही, धर्माबद्दल वाईट बोलायचं नाही. हे बघा, वन हू अगेन्स्ट रिलिजन म्हणजे धर्माच्या अगेन्स्ट बोलायचं नाही. जो धर्माच्या अगेन्स्ट जाऊन बोलतो किंवा धर्माच्या अगेन्स्ट जाऊन एखादं कृत्य करतो त्याला म्हणतात हेरेटिक्स. इंजिनिअरिंग 2015ला आलता. त्यानंतर पहा, अ पर्सन हू इज गिल्टी ऑफ हेरेसी. हे बघा, हेरेटिक काही बी शब्द दिसले त्याला हेरेटिक, हे हेरेटिक समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पहा, वन हू ॲक्ट्स अगेन्स्ट रिलिजियस म्हणजे जो धर्माच्या विरुद्ध काहीतरी ॲक्ट करतो, कृत्य करतो त्याला काय म्हणतात हेरेटिक्स असं लक्षात ठेवा. त्यानंतर हर्बिवरस म्हणजे दॅट लिव्ज ऑन प्लांट, जे झाडपाल्यावर जगतात. हे बघा, हर्बल म्हणजे वनस्पती लक्षात ठेवा.
हर्बल म्हणजे वनस्पती. हरभऱ्याचं झाड असं लक्षात ठेवा. हरण आहे का हरभऱ्याचं झाड? हरभऱ्याचं झाड खातं. हरभऱ्याच्या झाडपाल्या जनावरं खातात ना हरभऱ्याचे झाड खातात ना. हरभरा लक्षात ठेवा. हर म्हणजे हरभरा. किंवा शेळ्या चारताना आपण हर्र हर्र असं करतो. हर्र हर्र. मेंढपाळ बघा शेळ्या चारताना कसं हर्र हर्र करतात. आणि शेळ्या कशावर जगतात तर प्लांट्सवर जगतात. ते हर्र हर्र करतात म्हणजे हर्बिव्हरस. त्यानंतर ऑनररी. ऑनररीचा अर्थ होतो अपोस्ट किंवा जॉब विदाऊट एनी सॅलरी. म्हणजे अशी नोकरी ज्याच्यामध्ये काहीच पगार भेटत नाही त्याला म्हणतात ऑनररी. ती कोणती नोकरी आहे तर एकमेकांच्या काड्या करणे. ती अशी नोकरी एकमेकांची काड्या करणे अशी नोकरी आहे की ज्याच्यामध्ये काम करायला इंटरेस्ट येतो मात्र पगार मिळत नाही. तर असे लक्षात ठेवा. होंडा कंपनीमध्ये काही कर्मचारी आहेत जे उगीच एकमेकांच्या काड्या करतात म्हणून त्यांना पगार दिली जात नाही. एकमेकांच्या काड्या करतात म्हणून त्यांची पगार कापली जाते असं लक्षात ठेवा. त्यानंतर हायब्रो किंवा स्नॉब. अ पर्सन कन्सिडरिंग हिमसेल्फ टू बी अ सुपिरियर इन कल्चर. म्हणजे जो स्वतःला समाजामध्ये खूप मोठा मानतो, स्वतःला खूप मोठं समजतो. हे बघा, हायकोर्टचे न्यायाधीश हे स्वतःला सुप्रीम कोर्टपेक्षा मोठं समजतात. अशी ट्रिक्स लक्षात ठेवा. त्यानंतर हायपोकॉन्ड्रिएकचा अर्थ होतो वन हू ओव्हर अँक्झियस अबाउट हिज हेल्थ. म्हणजे जो त्याच्या स्वतःच्या याच्याबद्दल आरोग्याबद्दल चिंताग्रस्त असणे त्याला म्हणतात हायपोकॉन्ड्रिक. ट्रिक्स आहे हैदराबाद पोलीस स्वतःच्या हेल्थबद्दल खूप चिंताग्रस्त आहेत. हे बघा, हैदराबाद पोलीस असं लक्षात ठेवा. त्यानंतर इकोनोक्लास्टचा अर्थ होतो वाईट प्रथा परंपरा मोडणारे. वन हू इज ब्रेकर ऑफ इमेज अँड ट्रॅडिशन म्हणजे काय? वाईट प्रथा परंपरा. तर वाईट प्रथा परंपरा मोडण्याची जी सुरुवात केलेली ती राजाराम मोहन राय यांनी. हे बघा लक्षात कसं ठेवायचं. हे आय फॉर इंडियामध्ये आणि CO फॉर कोलकाता. इंडियामध्ये कोलकाता येथे सर्वप्रथम राजाराम मोहन राय यांनी सती प्रथा मोडण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत असं लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला लक्षात ठेवणंच आहे कारण यावर 2-3 वेळेस प्रश्न आलेले आहेत. हे बघा, टॅक्स असिस्टंटचा ज्यावर प्रश्न आलेले आहेत ते तर तुम्हाला 100% लक्षात ठेवायचं आहे म्हणजे ठेवायचेच. हे बघा, प्रश्न काय? चूज करेक्ट एक्सप्रेशन ऑफ वर्ड इकोनोक्लास्ट. टॅक्स असिस्टंट 14 आला होता. हे बघा, वन हू इज अपोज्ड टू आयडॉल वर्शिप. अपोज म्हणजे विरोध करणे. वाईट प्रथा परंपरेला अपोज करणे म्हणजे विरोध. आयडॉल वर्शिप म्हणजे वाईट प्रथा परंपरेला विरोध करणारा. त्यानंतर अ पर्सन हू अटॅक्स म्हणजे हल्ला करतो. इस्टॅब्लिश्ड कस्टम इज कॉल्ड. म्हणजे इस्टॅब्लिश्ड म्हणजे जी प्रथा परंपरा चालत आलेली पहिल्यापासून जी प्रथापित प्रथा आहे. कस्टम म्हणजे प्रथा, इस्टॅब्लिश म्हणजे पहिल्यापासून स्थापित असलेली प्रथा. ज्यावर आणि त्या प्रथेवर जो अटॅक करतो म्हणजे हल्ला करतो, मोडण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हणतात इकोनोक्लास्ट. तर ही प्रथा समजा सती प्रथा, ही प्रथा सर्वप्रथम मोडण्यासाठी प्रयत्न कुठं झाले? इंडियामध्ये, तर कोलकात्यामध्ये झाले. म्हणून इकोनोक्लास्ट असं लक्षात ठेवा. त्यानंतर इलिटरेटचा अर्थ होतो वन हू कांट रीड ऑर राईट. इलिटरेट जो निरक्षर आहे त्याला म्हणतात इलिटरेट. त्यानंतर इम्प्रेग्नेबल दॅट कांट बी एंटर्ड बाय फोर्स म्हणजे अभेद्य. त्यानंतर इम्पोस्टरचा अर्थ होतो वन हू प्रिटेंड्स अदर. ढोंगी, वन हू प्रिटेंड्स अदर म्हणजे ढोंगी. ट्रिक्स अशी आहे की पोस्टरवरील राजकारण खूप ढोंगी असतात. पोस्टरवर जे राजकारणी लोक असतात का सभा करण्यासाठी आलेले वगैरे ते खूप ढोंगी असतात असं लक्षात ठेवा. त्यानंतर इंट्रोवर्टचा अर्थ होतो हू डज नॉट एक्सप्रेस हिमसेल्फ फ्रीली म्हणजे अंतर्मुख. जो स्वतःला फ्रीली एक्सप्रेस करत नाही. स्वतः नुसतंच असं कधी आतल्या आत असा दबकत राहतो, जास्त हसत नाही, खेळत नाही, त्याला म्हणतात अंतर्मुख. जास्त फ्री राहत नाही, इंट्रोवर्ट. त्याच्या व्हर्सेस एक्स्ट्रोवर्ट. त्यानंतर इटेनरंट किंवा नोमॅडिकचा अर्थ होतो जर्नी फ्रॉम प्लेस टू प्लेस म्हणजे इकडून तिकडे जर्नी. तर ट्रिक्स अशी आहे की इट्टी दांडू खेळताना आमची
हे बघा, इट्टी दांडू खेळताना आमची इट्टी या माडीवरून त्या माडीवर जायची, म्हणून आम्ही खेळण्याची जागा सारखी बदलायचो. हे बघा, नोमॅडिक. त्यानंतर इनव्हिन्सिबल म्हणजे टू स्ट्रॉंग टू डिफीट, म्हणजे अजिंक्य, ज्याला कोणी हरू शकत नाही, अजिंक्य. हे बघा, इंडिया विन होतो कारण काय, बल्लेबाज अजिंक्य रहाणेला आऊट करणे शक्य होत नाही, असं लक्षात ठेवा. त्यावर आलेला प्रश्न पहा. बघा, इथे प्रश्न आहेत जोड्या लावायची, तुम्ही पाहून घेऊ शकता. हे बघा, किती वेळेस प्रश्न आलेले. बघा, हे बघा, फॉरेस्ट 18ला आला होता, त्यानंतर इंजिनिअरिंग 15ला आला होता, पाहून घेऊ शकतो. त्यानंतर इनवुलनरेबलचा अर्थ होतो वन दॅट कांट बी हार्मड ऑर वाउंडेड. वाउंडेड म्हणजे इजा होणे, हार्मड म्हणजे तेच धक्का लागणे, इजा होणे, ज्याला इजा करता येणार नाही असा. तर ट्रिक्स अशी आहे की इनोवा गाडी उलटी पलटी झाली मात्र कुणालाही इजा झाली नाही. हे बघा, इन आणि वुलनरेबल म्हणजे वुलनरेबल, आयन म्हणजे इनोवा, वूल, हे बघा वूल म्हणजे हे बघा उलटी पलटी झाली तरी कोणालाही इजा झाली नाही. त्यानंतर लिबर्टाईन म्हणजे वन हू लीड्स इमोरल लाईफ. लिचर म्हणजे नैतिक भावना नसणे, त्याला म्हणतात लिचर, ज्याला नैतिक भावना आहे. इमोरल आहे, मोरल नाही, इमोरल आहे. तर लायबेरिया देशाने भारतासोबतचे नैतिक बंधने पाळले नाहीत. मार्टियरचा अर्थ होतो वन हू डाईज फॉर नोबल कॉज. मार्टियरचा अर्थ होतो वन हू डाईज फॉर नोबल कॉज, हुतात्मा. तर ट्रिक्स अशी आहे की मराठे हे नोबल कॉजसाठी हुतात्मा होतात. खूप म्हणजे नोबल म्हणजे खूप महत्त्वाचं असं काहीतरी, त्यासाठीच ते हुतात्मा होतात मराठे, असं लक्षात ठेवा. त्यानंतर मर्सेनारीचा अर्थ होतो वन डज समथिंग फॉर ओनली मनी. फक्त पैशासाठी काम करणारे त्याला म्हणतात मर्सेनारी. तर ट्रिक्स अशी आहे, मर्सिडीज कार घ्यायची असते म्हणून एखाद्या अधिकाऱ्याला, म्हणून तो फक्त लाच घेऊन काम करतो, म्हणजेच पैशासाठीच काम करतो, कारण त्याला मर्सिडीज कार घ्यायची असते. बघा, मर्सेनारी आणि मर्सिडीज दोन्हीमध्ये दोन्ही शब्द सुरुवात मर्सेनं झालेली. आणि त्यावर आलेले प्रश्न पहा. प्रश्न तुम्ही पाहून घ्या आता इथून पुढे, कारण मी प्रत्येक प्रश्न वाचून दाखवला तर मग ते व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे प्रश्न तरी तुम्ही तुमचं पाहून घ्या आता. त्यानंतर मिसेंथ्रॉपचा अर्थ होतो वन हू हेट्स ऑफ मॅनकाइंड. मानवद्वेष म्हणजे माणसाचा द्वेष करणारा, त्याला म्हणतात मिसेंथ्रॉप. आणि फिलॅन्थ्रॉपचा अर्थ होतो लवर ऑफ मॅनकाइंड म्हणजे हेल्पफुल पर्सन. हे बघा, फिलॅन्थ्रॉप आणि मिसेंथ्रॉपच्या विरोधार्थी फिलॅन्थ्रॉप आहे. फिलॅन्थ्रॉप म्हणजे लवर ऑफ मॅनकाइंड, मिसेंथ्रॉप म्हणजे हेटर ऑफ मॅनकाइंड. तर फिलॅन्थ्रॉपची लक्षात ठेवा ट्रिक्स, फक्त मिसेंथ्रॉपची ठेवायची गरज नाही. मग फिलॅन्थ्रॉपचा अर्थ होतो लवर ऑफ मॅनकाइंड. तर याची ट्रिक्स अशी आहे की लव आपण काय करतो, फील करतो. लव ही एक फिलिंग आहे. ओके, लव कशी आपण फील करतो, कारण ती एक फिलिंग असते, म्हणून आपण आपल्या लवरसोबत फिल्म किंवा मूवीला जातो, असं लक्षात ठेवा. मग फिलॅन्थ्रॉप म्हणजे लवर ऑफ मॅनकाइंड असेल तर मिसेंथ्रॉप काय असणार आहे, हेटर ऑफ मॅनकाइंड. यावर आलेले प्रश्न, दोन्ही पण शब्द खूप महत्त्वाचे आहेत. बघा, दोन्हीवर पण प्रश्न आलेले आहेत, प्रश्न पण तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर पहा, मिसोगॅमिस्टचा अर्थ होतो हेटर ऑफ मॅरेज, जो लग्नाचाच विरोध करतो, त्याला म्हणतात मिसोगॅमिस्ट. तर ट्रिक्स अशी आहे की मिथुनने सोमीसोबत लग्न करायला नकार दिला. मिथुन नावाचा मुलगा आहे आणि सोमी नावाची मुलगी आहे. तर त्याने मिथुनने सोमीसोबत लग्न करायला नकार दिला. हे बघा, MI म्हणजे मिथुन, आणि हे बघा सो आणि मी, हे बघा सोमी हा शब्द तयार होतो. आणि यावर आलेले प्रश्न पाहून घ्या. वन हू हेट्स वुमन किंवा वन हू हेट्स मॅरेज, दोन्हीचा अर्थ होतो मिसोगॅमिस्ट. त्यानंतर मिसोलॉजिस्टचा अर्थ होतो हेटर ऑफ नॉलेज, जो ज्ञानाचा तिरस्कार करतो, त्याला म्हणतात मिसोलॉजिस्ट. तर मी शाळा बुडून सोल्जर मूवीला जायचो, म्हणजे शाळा बुडवणे म्हणजे ज्ञानाचा तिरस्कार करून मी सोल्जर मूवी पाहायला जातो. त्यावर आलेला प्रश्न,
त्यानंतर नार्सिसिस्ट म्हणजे लवर ऑफ सेल्फ, स्वतःवरच प्रेम करणारे. तर नारायण राणे स्वतःवर खूप प्रेम करतात असं लक्षात ठेवा. कारण नार्सिसिस्ट आणि नारायण राणे दोन्ही शब्दामध्ये NAR नार हा शब्द कॉमन आहे. त्यानंतर नोविस म्हणजे नोविसचा अर्थ होतो अनएक्सपिरियन्स्ड बाय एनिथिंग किंवा त्याला टायरो असं पण म्हणतात. नोविसचा अर्थ होतो अनएक्सपिरियन्स्ड ऑफ एनिथिंग किंवा त्याला टायरो असं पण म्हणतात, म्हणजे ज्याला कुठल्याही गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही. तर याची ट्रिक्स कशी आहे पहा. नोविसला नाविक म्हणा. हे बघा, नाविक हा अनुभवी नव्हता, म्हणजे त्याला अनुभव नव्हता, म्हणून आम्ही बोटमध्ये बसल्यानंतर टायर घेऊन बसलो बोटीमध्ये. कारण नाविक म्हणजे कोण? बोट चालवणारा, आणि तो एक्सपिरियन्स नव्हता त्याला. म्हणजे आम्ही जंजिरा किल्ला पाहायला गेलतो, तर जंजिरा किल्ला पाहायला जाण्यासाठी तुम्हाला एक किलोमीटरचा प्रवास, किंवा 1 किलोमीटर नाही, 500 मीटरचा प्रवास तुम्हाला बोटीने करावा लागतो. तर मात्र तो नाविक जो होता, म्हणजे बोट चालवणारा, तो एक्सपिरियन्स्ड नव्हता, म्हणजे अनएक्सपिरियन्स्ड होता. म्हणून आम्हाला वाटलं तो समुद्रात आम्हाला नाव उलटी करेल आणि आम्ही समुद्रात बुडतो, म्हणून आम्ही सर्वजण सोबत टायर घेऊन गेलो होतो. म्हणजे जशी बोट जरी पलटी झाली तरी टायर आपल्याला वाचू शकतील. म्हणून नोविक आणि टायरो हे 2 शब्द समानार्थी आहेत, लक्षात ठेवा. टायरोचा अर्थ पण होतो अनएक्सपिरियन्स्ड आणि नोविसचा अर्थ पण होतो अनएक्सपिरियन्स्ड. म्हणून ट्रिक्स असे लक्षात ठेवा. नाविक हा अनुभवी नव्हता, म्हणून आम्ही टायर घेऊन बसलो होतो बोटीत, असं लक्षात ठेवा. त्यानंतर नुमिस्मॅटिकचा अर्थ होतो वन हू कलेक्ट कॉईन, जो सिक्क्यांचा संग्रह करून ठेवतो. बघा, ज्याला सिक्क्यांचा संग्रह करून ठेवायला आवडतं त्याला म्हणतात नुमिस्मॅटिक. तर नुमिताला, हे बघा, नुमिताला मातीमध्ये एक कॉईन सापडला. नुमिताला जे कॉईन सापडतात मातीमध्ये, ती संपूर्ण ती काय करते, तर एकत्र करून ठेवते, असं लक्षात ठेवा तुम्ही. ओके. त्यावर आलेला प्रश्न पहा. राज्यसेवा 2018ला प्रश्न आला. अ स्टडी ऑफ कॉईन्स नुमिस्मॅटिक म्हणतात. अ कलेक्ट ऑफ कॉईन किंवा स्टडी ऑफ कॉईन त्याला नुमिस्मॅटिक म्हणतात. त्यानंतर पॅसिफिकचा अर्थ होतो वन हू हेट्स वार अँड लव पीस, म्हणजे जो वार म्हणजे युद्धाचा हेट करतो आणि जो शांतता प्रस्थापित करतो, युद्धाचा तिरस्कार करून शांतता प्रस्थापित करतो, त्याला म्हणतात पॅसिफिक. तर ट्रिक्स अशी आहे, पॅसिफिक समुद्रात खूप मासे आहेत म्हणून तेथे युद्ध सरावाला बंदी घातली. बघा, युद्ध सराव होत असतात 2 देशादरम्यान, भारत अमेरिका वगैरे यांचे युद्ध सराव समुद्रामध्ये होत असतात ना. तर पॅसिफिक समुद्रामध्ये कुठलाही युद्ध सराव अमेरिका करू देत नाही, कारण तिथले माशांसाठी ते सराव घातक आहेत, म्हणून असं लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्टिमिस्टवर आता प्रश्न आला. ही जी कंबाईन ग्रुप बी झाली 29 जूनची, त्यावर ऑप्टिमिस्टवर प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि त्याच्या अगोदर पण किती वेळेस प्रश्न आलेले पहा, म्हणजे ऑप्टिमिस्ट किती महत्त्वाचं आहे. आणि त्याला आपण खूप खतरनाक ट्रिक्स लक्षात ठेवलेले आहे. बघा, इंजिनिअरिंग 15, PSI 14, त्यानंतर गट क मुख्य 2022, त्यानंतर आता PSI म्हणजे कंबाईन ग्रुप बी 2024ला पण आला, आणि याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. तर ऑप्टिमिस्टचा अर्थ होतो लुक्स ब्राईट साईड ऑफ थिंग, म्हणजे आशावादी. बघा, आपण MPSC करतोच ना, तर MPSCमध्ये अभ्यास करता करता आपल्याला बऱ्याच वेळेस निराशा येते. होईल का नाही, मग इतकं कॉम्पिटिशन आहे, जागा कमी आल्यात, दिवसेंदिवस कट ऑफ वाढत चालला आहे, माझं होईल का नाही, अशा आपल्याला बरेच वेळेस निराशा येते. मात्र आपण आशावादी राहिले पाहिजे नेहमी, माझं होणार. त्यामुळे काय होतो, अभ्यास करायला कॉन्फिडन्स येतो. तर ऑप्टिमिस्टचा अर्थ होतो लुक्स ब्राईट साईड ऑफ थिंग. ब्राईट म्हणजे एकदम असं आशावादी, किंवा होणार म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असं ब्राईट दिसतं, अंधार दिसत नाही, त्याला म्हणतात ब्राईट साईड. लुक ब्राईट साईड ऑफ थिंग्स म्हणजे आशावादी. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलं पहा आपण. ऑप्टिमिस्ट याला ट्रिक्स अशी आहे की ऑप्टिकल फायबरचे लाईट कसे ब्राईट असतात. बघा, ऑप्टिकल फायबर कशासाठी वापरतात बरं, तर ऑप्टिकल फायबर इंटरनेटसाठी वापरतात. समुद्रामध्ये ते आता अंदमानला चेन्नईवरून म्हणजे तामिळनाडूहून अंदमान येथे जे इंटरनेट पोहोचण्याची क्रिया चालू आहे, तर ते ऑप्टिकल फायबरद्वारे समुद्रातून ते पाईप आथरवले जातात आणि ते म्हणजे लाईटिंगसारखे ते चमकतात.
त्याला म्हणतात ऑप्टिकल फायबर. ते खूप असं ब्राईट असतात, ब्राईट चमकतात. तर ते ऑप्टिकल फायबर कसे, ऑप्टिकल फायबरचे लाईट कसे असतात मग ब्राईट असतात. तर असं लक्षात ठेवा. कारण ऑप्टिमिस्ट आणि ऑप्टिकल फायबर दोन्ही शब्दामध्ये ऑप्टी हा शब्द कॉमन आहे आणि त्यावर आलेले हे प्रश्न तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर त्याच्या विरोधार्थी आहे पेसिमिस्ट. ऑप्टिमिस्टचा अर्थ विरोधार्थी आहे पेसिमिस्ट. पेसिमिस्टचा अर्थ होतो वन हू लुक्स डार्क साईड ऑफ थिंग्स. ते ब्राईट साईड होतं, हे डार्क साईड म्हणजे डोळ्यासमोर अंधार दिसतो, म्हणजे निराशावादी. तर याची ट्रिक्स पहा. याची ट्रिक्स अशी की पेप्सीमध्ये गुंतवलेले शेअर खाली पडले म्हणून ज्यांनी पेप्सीमध्ये शेअर गुंतवले होते, ज्यांनी पेप्सी कंपनीचे शेअर घेतले होते, कोको कोला, पेप्सी ह्या ज्या कंपन्या आहेत, ज्याने पेप्सी कंपनीचे शेअर घेतले त्याचे पेप्सी कंपनीचे शेअर धाडकन पडले. त्याच्यामुळे ज्यांनी ते शेअरमध्ये पैसे गुंतवले होते त्यांच्या पदरी काय आली, निराशा आली. ओके, तर असं लक्षात ठेवा पेप्सी. कारण पेसिमिस्ट मध्ये PESS सुरुवातीला आणि पेप्सी मध्ये पण PESS आहे, असं लक्षात ठेवा. आणि त्यावर आलेले प्रश्न पहा. STI 17, PSI 17 दोन्हीवर पण प्रश्न आलेले आहेत. ऑप्टिमिस्टवर पण येऊन गेलेले आहेत, पेसिमिस्टवर पण येऊन गेलेले आहेत. त्यामुळे दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि दोन्ही ट्रिक्सनुसार आपण कसं लक्षात ठेवायचं ते पाहिलेलं आहे. तसं त्याचा मराठी अर्थ पण पाहिलेला आहे. त्यानंतर पहा पॉलिग्लॉट. पॉलिग्लॉटचा अर्थ होतो वन हू स्पीक्स मेनी लँग्वेज. बायलिंग्युअलचा अर्थ होतो जो 2 भाषा बोलतो आणि पॉलिग्लॉटचा अर्थ होतो वन हू स्पीक्स मेनी लँग्वेजेस. जसे की राजा राममोहन राय, जांभेकर हे अनेक भाषा बोलायचे. राजा राममोहन रायला डझनभर भाषा बोलता येत होत्या. तसेच जांभेकरांना पण भरपूर भाषा बोलता येत होत्या. तर त्यांना काय म्हणतात, पॉलिग्लॉट असे म्हणतात. पण आपण ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा. हॉटेलमध्ये लिहिले होते जेवढ्या भाषा बोलता येतील तेवढ्या पोळ्या फ्री मिळतील. आणि ग्लॉट म्हणजे ग्वाट, असं ग्वाट लक्षात ठेवायचं आणि पोळ्या असं लक्षात ठेवा. हॉटेलमध्ये लिहिलेलं होतं की जेवढ्या भाषा बोलता येतील तेवढ्या पोळ्या आणि ग्वाटचं मटण खायला मिळेल. तेवढ्या पोळ्या भेटतील तुम्हाला फ्रीमध्ये. जेवढ्या भाषा बोलताना तेवढ्या फ्रीमध्ये तुम्हाला पोळ्या आणि ग्वाटचं मटण खायला मिळेल. त्यानंतर फिलँडरचा अर्थ होतो वन हू अम्यूज वनसेल्फ बाय लव्ह मेकिंग. म्हणजे बायकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा, त्याला म्हणतात फिलँडर. तर फिल्म पाहायला नेऊन मिस्टर लांडे बायकांना प्रेमात पाडायचे, असं लक्षात ठेवा. फिल्म पाहायला घेऊन जायचे मिस्टर लांडे आणि बायकांना प्रेमात पाडायचे. हे बघा इथे तुम्हाला लांडे हा शब्द दिसतोय फिलँडरमध्ये. हे बघा LANDE, लांडे हा शब्द दिसतो. किंवा मिस्टर लांडे बायकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, असं लक्षात ठेवा. त्यानंतर फिलिस्टाईनचा अर्थ होतो हू नॉट केअर फॉर आर्ट अँड लिटरेचर. फिलिपाईनचे लोक आर्ट अँड लिटरेचरबद्दल सिरियस नाहीत, असं लक्षात ठेवा. त्यानंतर पोस्थमसचा अर्थ होतो चाइल्ड बॉर्न आफ्टर डेथ ऑफ फादर ऑर बुक पब्लिश्ड आफ्टर डेथ ऑफ ऑथर. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जे पुस्तक आहे ते ती व्यक्ती मेल्यानंतर प्रकाशित होतं, त्याला म्हणतात पोस्थमस. किंवा एखादं मूल आहे त्याचा बाप मेल्यानंतर ते मूल जन्माला येतं, त्याला म्हणतात पोस्थमस. त्यानंतर फिलॅटेलिस्टचा अर्थ होतो वन हू कलेक्ट स्टॅम्प. जो स्टॅम्प कलेक्ट करण्याची सवय, त्याला म्हणतात फिलॅटेलिस्ट. त्यानंतर रेक्ल्यूडचा अर्थ होतो वन हू लिव्ह इन सेक्लुजन किंवा सॉलिटरी लाईफ. म्हणजे एकटाच राहतो, ज्याला कोणी मित्र नाहीत, काय नाही, जो एकटाच राहतो त्याला म्हणतात रेक्ल्यूड. तर ट्रिक्स अशी आहे की रेल्वेमध्ये बसून मी कुल्लू मनालीला एकटाच गेलो. हे बघा, रेल्वेमध्ये बसलो आणि कुल्लू मनाली एकटाच गेलो फिरायला, कारण कोणीच फिरायला माझ्यासोबत येत नव्हते आणि गर्लफ्रेंडही नाही, म्हणून एकटाच गेलो. त्यानंतर पेडेस्ट्रियनचा अर्थ होतो वन हू गोज ऑन फूट. म्हणजे पादचारी, जे पायी चालतात रस्त्याने, त्याला म्हणतात पेडेस्ट्रियन. पेढे वाटत असतील तर मी कुठेही पायी येतो, अशी ट्रिक्स लक्षात ठेवा. पेढे वाटत असतील तर मी कुठेही पायी चालत येऊ शकतो, पेडेस्ट्रियन. वन हू गोज ऑन फूट. त्यानंतर सॅडिस्टला तर आपण खूप व्यवस्थित लक्षात ठेवलेलं आहे. सॅडिस्टचा अर्थ होतो वन हू फील्स प्लेजर बाय हर्टिंग अदर. म्हणजे दुसऱ्याला
हर्ट करून ज्याला आनंद मिळतो, हे बघा, वन हू फील्स प्लेजर म्हणजे एखाद्याला आनंद मिळतो कधी, बाय हर्टिंग अदर म्हणजे दुसऱ्याला हर्ट करून, दुसऱ्याला दुखवून ज्याला आनंद मिळतो, हे बघा, दुसऱ्यांना त्रास देऊन ज्याला आनंद वाटतो त्याला म्हणतात सॅडिस्ट. तर ट्रिक्स अशी आहे की नवीन साडी नेसून दुसऱ्या बायकांना हर्ट करण्यासाठी गावभर हिंडणारी एक बाई काय करते, तिच्या नवऱ्यानं चांगली नऊवारी किंवा चांगली साडी आणली 9-10 हजाराची, तर ती काय करते, साडी नेसते, गावभर हिंडती आणि दुसऱ्या बायांना हर्ट करते. म्हणजे दुसऱ्या बायांनी त्यांच्या नवऱ्यासोबत भांडणं केले पाहिजे, असं लक्षात ठेवा. सॅडिस्ट, साडी नेसते म्हणजे सॅडिस्टमध्ये तुम्हाला सुरुवातीला साडी हा शब्द दिसतो, म्हणून तुम्ही तसं लक्षात ठेवा. साडी नेसून दुसऱ्या बायांना हर्ट करते आणि गावभर हिंडते. त्यानंतर पहा समॅरिटन. समॅरिटनचा अर्थ होतो हेल्पिंग नेचर. समॅरिटनचा काय अर्थ होतो, हेल्पिंग नेचर. तर बघा, समा आणि रीता या दोघी अडीअडचणीत एकमेकींना मदत करतात. हे बघा, समा आणि हे रीता, असं लक्षात ठेवा. त्यानंतर स्वासबुकलर. स्वासबुकलरचा अर्थ होतो अ पर्सन हू एंगेज इन डेअरिंग अँड रोमॅन्टिक ॲडव्हेंचर्स विथ ब्रॅव्हाडो ऑर फ्लॅम्बॉयन्स. फ्लेम्बॉयन्स म्हणजे फाजील धीटपणा किंवा दिखाऊपणा दाखवणारे लोक. तर ट्रिक्स पहा, स्वातीचे एका बुक्कीत नाक फोडले कारण ती उगीच माझ्यासमोर टरटर करू लागली, फाजील धीटपणा दाखवू लागली, म्हणून स्वाती. हे बघा, स्वातीचे बुक म्हणजे एका बुक्कीत नाक फोडले, असं लक्षात ठेवा. त्यानंतर पहा सोमन्या बुलिस्ट. आता सोमन्या बुलिस्ट खूप महत्त्वाचं आहे, यावर पण प्रश्न आलेले आहेत. हे बघा, किती वेळेस प्रश्न आलेले, खूप महत्त्वाचं आहे. तर याला ट्रिक्सनुसार आपण व्यवस्थित लक्षात ठेवलेलं आहे, कारण जे महत्त्वाचे आहे ते तर आपण खूप व्यवस्थित लक्षात ठेवलेलं आहे. सोमन्याबुलिस्टचा अर्थ होतो वॉक इन स्लीप म्हणजे जो झोपेत चालणारा, त्याला म्हणतात सोमन्याबुलिस्ट. तर याची ट्रिक्स अशी आहे की सोमनाथ हा बुलडोजर चालवत होता, मात्र झोप लागली म्हणून त्याने एसटीला धडक दिली. कारण तो त्याला झोप येत असताना पण तो बुलडोजर चालू लागला, म्हणजे झोपेत बुलडोजर चालू लागला. हे बघा, सोमनाथ बुलडोजर चालू लागला झोपेत, असं लक्षात ठेवा. कारण सोमन्या म्हणजे सोमनाथ म्हणा, सोमनाथ नावाचा मुलगा आहे, आणि बुल म्हणजे तो बुलडोजर चालवत होता. किंवा कसं पण लक्षात ठेवा, सोमनाथ हा चालत होता आणि चालता चालता त्यानं बुलला धडक दिली. बुल म्हणजे काय, बैलाला धडक दिली, बैलाच्या अंगावर गेला. असं तुम्ही तुमच्या म्हणजे दुसरी पण ट्रिक्स तिथे लिहून घेऊ शकता PDF मध्ये. सोमनाथ हा चालत होता आणि चालता चालता त्याने एका बुलला म्हणजे बैलाला धडक दिली, आणि बैलानं मग त्याला काय धडक दिल्यावर बैलानं शिंगावर घेतलं आणि फेकून दिलं त्याला दुसरीकडे. सोमनाथ जर बैलाच्या अंगावर गेला, सोमनाथ बुल वॉक इन स्लीप म्हणजे सोमनाथ झोपेत चालत होता आणि झोपेत चालत चालत बैलाच्या अंगावर गेला, मग बैलानं घेतलं शिंगावर दिलं फेकून, असं लक्षात ठेवा. बुल म्हणजे बैल, कारण सोमना आणि समोर काय आहे बघा, सोमना म्हणजे सोमनाथ आणि हे बुल म्हणजे बैल, असं लक्षात ठेवा. आणि यावर प्रश्न पहा, वन वॉक इन स्लीप गट क मुख्य 2023 7,000 हर घर क्लर्क त्याला आला होता सोमन्या बुलिस्ट. अ पर्सन हू वॉक इन स्लीप PSI 86 सोमन्या ब्लूट. बघा, म्हणजे PSI 85ला आलता, PSI 86ला आलता, तो रिपीट कधी झाला पहा 2023ला. त्याच्यामुळे संपूर्ण आपण लिहिलेले आहेत प्रश्न, इथं एकही सोडलेला नाही, तिथपर्यंत मागं आपण गेलेलो आहेत. अ पर्सन वॉक इन स्लीप सोमन्या बुलिस्ट. त्यानंतर पहा सोमन्या लॉकिस्ट. सोमन्या लॉकिस्टवर आलेला नाही अजून प्रश्न, पण आता येऊ शकतो. बुलिस्टवर आला म्हणजे लॉकिस्टवर पण येऊ शकतो. सोमन्या बुलिस्ट म्हणजे वॉक इन स्लीप झोपेत चालतो, आणि सोमन्या लॉकिस्टमध्ये टॉक इन स्लीप जो झोपेत बोलतो. हे बघा, आज मग याची ट्रिक्स काय केली पहा, सोमनाथ याची पण सोमनाथ झोपेत बोलत होता म्हणून त्याच्या तोंडाला लॉक लावले. हे बघा लॉकिस्ट, हे बघा लॉक, हे बघा लॉक शब्द दिसतो तुम्हाला, लॉकिस्टमध्ये लॉक शब्द दिसतोय. सोमनाथ झोपेतच बोलत होता म्हणून त्याच्या तोंडालाच लॉक लावलं, असं लक्षात ठेवा. त्यानंतर हा जो स्टॉईक आहे का, सर्वात महत्त्वाचा आहे, सर्वात. याच्यावर बघा प्रश्न किती आलेले, हे बघा 5-6 वेळेस प्रश्न आलेले. PSI 17, PSI 17, PSI 17, असिस्टंट 14, PSI 89, किती वेळेस प्रश्न आलेले. तर पहा, स्टॉईकचा अर्थ होतो
वन हू इज इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर, म्हणजे दुःख पीडा हसतमुखाने सहन करणारे त्याला म्हणतात. ज्याला दुःख किंवा सुख दुःख काहीच वाटत नाही, एकदम स्टेबल असतात ते. म्हणजे आनंद झाला तरी त्यांना जास्त काय वाटत नाही आणि दुःख झालं तरी त्यांना जास्त काय वाटत नाही, असे असतात ते. त्यांना म्हणतात स्टॉईक. हे बघा, एसटीने प्रवास करणारे ऑडी कार पाहून दुःखी होत नाहीत, ते त्यांचा प्रवास हसतमुखाने करतात, असं लक्षात ठेवा. एसटीने प्रवास करणारे फॉर ऑडी कारने प्रवास करणाऱ्या व्यक्तींकडे पाहून दुःखी होत नाहीत. एमपीएससीने यावर तब्बल 40 प्रश्न विचारलेले 4 वेळेस ते इथं तुम्ही पाहून घेऊ शकता. हे बघा, संपूर्ण प्रश्न तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर पहा टिटो काय, टी टॉलर. टी टॉलरचा अर्थ काय होतो? टी टोटलर. काय? टी टोटलर, टॉलर नाही, टी टोटलर. टी टोटलर म्हणजे डज नॉट टेक्स ड्रग्स ऑर अल्कोहोल, म्हणजे जो दारू पित नाही त्याला म्हणतात टी टोटलर, म्हणजे जो दारूपासून टोटली दूर राहतो, असं लक्षात ठेवा. टी टोटलर म्हणजे दारूपासून टोटली दूर राहतो आणि फक्त टीच पितो तो. टोटल तो दिवसभरात जे काही टोटल होत असेल, दिवसभरात टोटल खर्च जो काय होत असेल, असं लक्षात ठेवा, दिवसभराचा जो टोटल त्याचा खर्च होत असेल तो फक्त टीवर होतो, म्हणजे तो दारू पित नाही. टी आणि टोटल असं लक्षात ठेवा, टी आणि टोटल. टेलर जे लोक आहेत का, हे बघा, टी म्हणजे हे बघा, ट्रिक्स अशी आहे की टी पितात ओनली टेलर लोक, कारण ते दारू पिल्यावर कपडे शिवता येतील का त्यांना? दारू पिल्यावर कपडे शिवू शकत नाही, म्हणून टी पितात ओनली टेलर लोक, असं लक्षात ठेवा, जे दारू पित नाहीत. आणि त्याच्या विरोधार्थी टॉपर, म्हणजे खूप दारू पितात, हे टॉपर. टॉपरचा अर्थ होतो दारुड्या. आणि यावर आलेला प्रश्न पहा, टी टॉटलर इज अ पर्सन. बघा, PSI 92 ला आलता. टी टॉटलर इज अ पर्सन हू इज टोटल अबस्टेनर फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक. अबस्टेनर म्हणजे दूर राहणारा, अबस्टेन म्हणजे दूर राहणे, जो दारूपासून दूर राहतो त्याला म्हणतात टी टॉटलर. आणि हाच प्रश्न आता कंबाईन ग्रुप बी मेन्स 2024ला आलेला आहे. त्यानंतर टर्मॅगंटचा अर्थ होतो अ क्वारलसन वुमन. टर्मॅगंटचा अर्थ काय होतो? अ क्वारलसन वुमन किंवा स्त्रीव, भांडखोर स्त्री, जी खूप इतरांना भांडते, तिला म्हणतात टर्मॅगंट. तर ट्रिक्स अशी आहे, टर्मरिकच्या शेतात बायांना भांडण करते. टर्मरिकच्या शेतात बायांचे भांडण लागले. टर्मॅगंट म्हणजे टर्मरिक, असं लक्षात ठेवा. टर्मरिक म्हणजे हळदीचं शेत, त्याला म्हणतात टर्मरिकचं शेत. टर्मरिकच्या शेतात बायांचे खुरपत असताना भांडण लागले आणि एकमेकांना खुरप्यानंच हाणायला लागले, असं लक्ष ठेवा. त्यानंतर हे पहा टॉपर किंवा शॉर्टचा अर्थ होतो हॅबिच्युअल ड्रंक, म्हणजे दारुड्या. टॉपर, हे बघा, ह्या टॉपरचा अर्थ होतो जो परीक्षेमध्ये रँकनुसार टॉपर, जसं MPSC तो टॉपर आला, 10वीत टॉपर आला, 12वीत टॉपर आला, असं. जिथं डबल P आहे का त्याचा अर्थ होतो रँकनुसार टॉपर. याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा, म्हणजे हा जो P वाला आहे, पहिला P वाला हा दुसऱ्या P वाल्यापेक्षा टॉपर आहे, असं लक्षात ठेवा. पहिला P वाला दुसऱ्या P वाल्यापेक्षा टॉपर आहे, आणि जिथं सिंगल P आहे त्याचा अर्थ होतो दारुड्या. जिथं सिंगल P वाला टॉपर आहे त्याचा अर्थ होतो दारुड्या. त्यानंतर उक्झोरियसचा अर्थ होतो बाईलवेडा. एक्स्ट्रीमली फॉन्ड वन्स वाईफ, बायकोसाठी काहीही करणारा, त्याला म्हणतात उक्झोरियस. उक्झोरी हा एक रूट वर्ड आहे बघा, उक्झोरीचा अर्थ होतो बायको. उक्झोरीचा अर्थ काय होतो? बायको. त्यानंतर वर्सटाईलचा अर्थ होतो हू हँडल व्हेरियस सिच्युएशन, म्हणजे अष्टपैलू, जो प्रत्येक गोष्ट हँडल करतो सिच्युएशननुसार. कुठलीही गोष्ट हँडल करण्याची कला आहे त्याच्यामध्ये, तो कुठेच अडकत नाही, त्याला म्हणतात वर्सटाईल. तर ट्रिक्स अशी आहे, वर्षा बंगल्यावर गेलेले सर्व CM अष्टपैलू आहेत. आता जे वर्षा बंगल्यावर कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आहेत, ते अष्टपैलू आहेत, असं लक्षात ठेवा. कुठलीही महाराष्ट्रातला कुठलीही अडचण आली तरी ते प्रत्येक गोष्ट हँडल करतात व्यवस्थित, कुठलीही सिच्युएशन येऊ द्या, कारण ते वर्षा बंगल्यावर राहतात, असं लक्षात ठेवा. वर्षा बंगल्यावरचे सर्व CM अष्टपैलू असतात. त्यानंतर विर्टुओसा म्हणजे व्हेरी स्किलफुल इन म्युझिक, जो म्युझिकमध्ये
स्किलफुल आहे त्याला म्हणतात व्हिर्च्युअस. त्यानंतर व्हर्बोज म्हणजे स्टाईल ऑफ फेस डिफिकल्ट वर्ड, म्हणजे शब्द बनबाळ नुसता बडबड बडबड करतो त्याला म्हणतात व्हर्बोज. किंवा व्हेटरन, व्हेटरनचा अर्थ होतो हॅज लॉंग एक्सपिरियन्स, ज्याला खूप एक्सपिरियन्स आहे त्याला म्हणतात व्हेटरन. एक्सपिरियन्स असलेल्या मुलांना वेटर म्हणून चांगला पगार आहे असं लक्षात ठेवा. वेटरन म्हणजे वेटर असं लक्षात ठेवा, ज्याला खूप एक्सपिरियन्स आहे. आणि ज्याला जो अनएक्सपिरियन्सड आहे ते काय पाहिलं आपण, नोविस, नोविस पाहिलं होतं. नोविस म्हणजे अनएक्सपिरियन्सड. किंवा टायरो, त्यालाच टायरो असं म्हणतात. त्याच्या विरुद्धार्थी वेटरन, ज्याला खूप एक्सपिरियन्स आहे. तर आता आपण इथे ए पासून सुरू होणारे जे म्हणजे ए पार्ट पाहिला, जनरल पर्सन, पर्सन संबंधी होता ते संपूर्ण पर्सन संबंधी होता. तर आता बी पार्ट काय संबंधी आहे, वन वर्ड ऑफ जनरल ऑब्जेक्ट संबंधी आहे, वन वर्ड. ए पार्टमध्ये आपण 87 शब्द पाहिले टोटल, 87. 1 तास होऊन गेला त्याच्यात, पण एकदम परफेक्ट झालेला आहे. आता बी पार्ट पाहू आपण. बी पार्टमध्ये पहा, पहिला शब्द आहे बी पार्टमध्ये ॲब्डिकेशन. ॲब्डिकेशनचा अर्थ होतो पदत्याग, म्हणजे गिव्ह अप थ्रोन, फेल टू फुलफिल ड्युटी ऑर रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटी पार न पाडता पदाचा त्याग करून गेला. पहा, स्वतःवर आपदा आली म्हणून त्याने पदत्याग केला. स्वतःवर आपदा आली म्हणून त्याने काय केला, पदत्याग केला, त्याला म्हणतात ॲब्डिकेशन. त्यानंतर अल्मॅनॅक. अल्मॅनॅकचा अर्थ होतो पांचांग. ॲन ॲन्युअल कॅलेंडर विथ पोझिशन ऑफ स्टार्स, म्हणजे पांचांग. पंचांगामध्ये पाहून नशीब वगैरे सांगतात ना लोक, ज्योतिषी, त्याला म्हणतात ॲन ॲन्युअल कॅलेंडर विथ पोझिशन ऑफ स्टार्स, पंचांग, त्याला म्हणतात ॲल्मॅनॅक. तर ट्रिक्स अशी आहे की अलमारीत ठेवलेले असते पांचांग. पांचांग नेहमी अलमारीत ठेवलेले असते. हे बघा, अल्मॅनॅक आणि अलमारी दोन्हीची सुरुवात ALM ने होते, ALMA. त्यानंतर ॲम्फिबियन म्हणजे ॲनिमल लिव्ज बोथ ऑन लँड अँड सी, जे उभयचर म्हणतात ॲम्फिबियनला, म्हणजे जे जमिनीवरही राहतात आणि पाण्यातही राहतात, म्हणजे मगर राहते बघा, त्याला म्हणतात ॲम्फिबियन. त्यानंतर अल्लेगोरी. अल्लेगोरी म्हणजे अ स्टोरी दॅट एक्सप्रेस आयडिया थ्रू सिम्बॉल. सिम्बॉल पाहून एखादी जी आयडिया सुचते त्याला म्हणतात अल्लेगोरी. ट्रिक्स पाहून घ्या आणि त्यावर आलेला प्रश्न पण पहा. हे बघा, असिस्टंट 2012. त्यानंतर ॲनॉमॅली. ॲनॉमॅलीचा अर्थ होतो डिपार्चर फ्रॉम कॉमन रूल, म्हणजे जो नियमाविरुद्ध वागतो. तर ट्रिक्स अशी, अंबानीच्या घरचे नोकर आणि माली नियमाविरुद्ध वागू शकत नाहीत, वागले तर त्यांना खूप मोठा शिक्षा दिली जाते. बघा, A फॉर अंबानी, NO फॉर अंबानीच्या घरचे नोकर, आणि MALY नोकर आणि माली, असं लक्षात ठेवा, नियमाविरुद्ध वागू शकत नाहीत. त्यानंतर अक्वाटिक म्हणजे ॲनिमल दॅट लिव्ज इन वॉटर, फक्त पाण्यात राहणारे. तर अक्वागार्डच्या पाण्यात राहणारे मासे असं लक्षात ठेवा. अक्वागार्डचं पाणी त्याच्यात राहणारे मासे असं लक्षात ठेवा. ॲम्फिबियन म्हणजे पाण्यात तसेच जमिनीवर राहणारे उभयचर. ॲक्वाटिक म्हणजे फक्त पाण्यात राहणारे. त्यानंतर ॲक्सिओम. ॲक्सिओमचा अर्थ होतो स्टेटमेंट ॲक्सेप्टेड ट्रू विदाऊट प्रूफ, म्हणजे असं स्टेटमेंट ज्याला प्रूफची गरज नसते, विदाऊट प्रूफ ते ॲक्सेप्ट केलं जातं. तर ट्रिक्स अशी आहे की ॲक्सिस बँकेचे स्टेटमेंट असेल तर त्याला प्रूफची गरज नसते, कारण बघा ॲक्सिओम आणि ॲक्सिस दोन्हीची सुरुवातीला AXI कॉमन आहे. ट्रिक्स तशी लक्षात ठेवा. ॲक्सिस बँकेचे स्टेटमेंट विदाऊट प्रूफ ॲक्सेप्ट केले जाते. त्यानंतर ॲटोबायोग्राफी म्हणजे स्टडी ऑफ म्हणजे लाईफ स्टोरी रिटन बाय हिमसेल्फ, म्हणजे आत्मचरित्र. तर ऑटो रिक्षावाल्यानं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं असं लक्षात ठेवा. ऑटो रिक्षावाल्यानं स्वतःचं आत्मचरित्र लिहिले. त्यानंतर बायोग्राफी म्हणजे लाईफ हिस्ट्री रिटन बाय अनदर. तर बी फॉर बायकोने नवऱ्याची बायोग्राफी लिहिली, म्हणजे दुसऱ्याने लिहिलेली लाईफ हिस्ट्री रिटन बाय अनदर, म्हणजे दुसऱ्याने लिहिलेली, आपल्या जीवनाबद्दल दुसऱ्याने लिहिलेलं. मग बी फॉर बायकोने लिहिलेलं असं लक्षात ठेवा. आपल्या जीवनाबद्दल आपल्या बायकोने लिहिलेलं असं लक्षात ठेवा. त्यानंतर अनॉनिमस म्हणजे अनामिक,
बेरिंग नो नेम म्हणजे एखादं पुस्तक लिहिलं आहे पण ते कोणी लिहिलं आहे काय त्याच्या ऑथरचं नावच नाही त्या पुस्तकावर, त्याला म्हणतात ॲनॉनिमस. त्यानंतर बेलिजरंट म्हणजे वारलाईक मूड म्हणजे भांडणाचा मूड, भांडणाचा इंटेन्शन असलेले. तर हे बघा बेल्जियमचे सैन्य नेहमी युद्धाच्या मूडमध्ये असतं, असं लक्षात ठेवा. बेल्जियमचं सैन्य नेहमी युद्धाच्या मूडमध्ये असतं. किंवा बेलीला बिल्ली असं म्हणा, बिल्ली म्हणजे मांजर, बिल्ली नेहमी भांडणाच्या मूडमध्ये असते, असं लक्षात ठेवा. त्यानंतर बायोप्सीचा अर्थ होतो एक्झामिनेशन ऑफ लिव्हिंग टिश्यू म्हणजे जिवंत बेडकांचे, बायोलॉजीमध्ये नाही का जिवंत बेडकाचं ऑपरेशन करतात, तर बायोलॉजी असं लक्षात ठेवा. बायोप्सीला बायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये जिवंत बेडकांचे ऑपरेशन करतात, असं लक्षात ठेवा. बी फॉर बेडूक असं लक्षात ठेवा, बी फॉर बायोलॉजी. त्यानंतर क्रोनॉलॉजी म्हणजे इव्हेंट रिप्रेझेंटेड इन ऑर्डर म्हणजे संपूर्ण क्रमाने. त्यानंतर कॉन्स्क्रिप्शन म्हणजे कंपल्सरी मिलिटरी सर्व्हिस. तर ट्रिक्स अशी आहे की काँग्रेसला सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की दरवर्षी मिलिटरी सर्व्हिसच्या जागा भरल्या जाव्या. कॉन्स्क्रिप्शन म्हणजे काँग्रेस, SC म्हणजे सुप्रीम कोर्ट, असं लक्षात ठेवा. त्यानंतर क्रुसाईड म्हणजे रिलिजियस वार म्हणजे धर्मयुद्ध. बघा आतापर्यंत 2 युद्ध झालेत, पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध. आणि आता जे तिसरे महायुद्ध होईल का ते क्रूड ऑइलमुळे होईल. जे तिसरे महायुद्ध होईल का ते क्रूड ऑइलमुळे होईल, असं लक्षात ठेवा. क्रूड ऑइलमुळे तिसरे धर्मयुद्ध होणार आहे, धर्मयुद्ध, रिलिजियस वार. तिसरं जे धर्मयुद्ध होणार आहे का ते क्रूड ऑइलमुळे होणार आहे, असं लक्षात ठेवा. कारण क्रुसॅड आणि क्रूड दोन्ही शब्द सुरुवातीला क्रू हा शब्द आहे. कारण क्रुसॅडमध्ये संपूर्ण हे बघा क्रूड शब्द आहे बघा, क्रूड हे बघा क्रूड. त्यानंतर ड्रॉन म्हणजे नायदर विक्ट्री नॉर डिफीट म्हणजे कोणीही जिंकले नाही, सामना अनिर्णित राहिला. मॅचमध्ये बघा भरपूर वेळेस असं होतं कोणीही जिंकत नाही म्हणून सुपर ओव्हर टाकावं लागते, त्याला म्हणतात ड्रॉ. म्हणजे ड्रॉ झाला मॅच, काय झाला ड्रॉ म्हणतात त्याला, मॅच ड्रॉ झाला. त्यानंतर इटेबल म्हणजे एनिथिंग टू बी इटन म्हणजे काही बी खाण्यासारखं, म्हणजे इटा असं लक्षात ठेवा. ईट कामगार आहे का, इटा असं लक्षात ठेवा. इटा कामगार लोक काही पण खातात, त्यांना जे मिळेल ते काही पण चटणी कुटका खाऊन ते काम करतात. इडिबलचा अर्थ होतो फिट टू बी इटन. साऊथचे लोक खूप इडली खातात म्हणून फिट राहतात, असं लक्षात ठेवा. इडिबलला इडली असं म्हणा. साऊथचे लोक इडली खातात आणि फिट राहतात. त्यानंतर इन्सायक्लोपीडिया म्हणजे बुक दॅट गिव्ज इन्फॉर्मेशन ऑफ व्हेरियस सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टची माहिती देतं, त्याला म्हणतात इन्सायक्लोपीडिया. त्यानंतर इफेमेरल लास्टिंग फॉर व्हेरी शॉर्ट टाईम, खूप कमी काळासाठी राहणारे, त्याला म्हणतात इफेमेरल. त्यानंतर इपिलॉग म्हणजे कंक्लुडिंग स्पीच ऑफ ॲट द एंड ऑफ प्ले, त्याला म्हणतात इपिलॉग. त्यानंतर एक्सटेम्पोर म्हणजे स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन म्हणजे डायरेक्ट जाऊन बोलायचं, कुठलंही प्रिपरेशन न करता डायरेक्ट स्पीच देणे, डायरेक्ट भाषण देणे, त्याला म्हणतात एक्सटेम्पोर. तर ट्रिक्स पहा. इलेक्शन हे बघा, एक्स म्हणजे इलेक्शन असं लक्षात. इलेक्शनच्या वेळेस मी टेम्पोवर उभा राहून कुठलीही पूर्वतयारी न करता भाषण दिले. टेम्पो हे बघा, टेम्पो, एक्स टेम्पो. इलेक्शनच्या वेळेस कुठलीही हे न करता, कुठलेही प्रिपरेशन न करता टेम्पोवर उभा राहून भाषण दिले, त्यालाच इम्प्रॉम्प्टो असं पण म्हणतात. फेबलचा अर्थ होतो स्टोरी. फेबलचा अर्थ काय होतो पहा. फेबलचा अर्थ होतो अ स्टोरी रिलेटेड टू बर्ड्स ॲनिमल्स विथ मोरल एंड. याची ट्रिक्स पहा. फॅब्युलस स्टोरी असते मोर या बर्डची. त्यानंतर फॅसिमाईलचा अर्थ होतो एक्झॅक्ट कॉपी ऑफ हँडरायटिंग किंवा प्रिंटिंग. फॅसिमाईलचा अर्थ होतो एक्झॅक्ट कॉपी ऑफ हँडरायटिंग ऑर प्रिंटिंग. तर ट्रिक्स अशी आहे की फाशी दिली जाईल जर माझ्या हँडरिटन नोट्सची जर कोणी कॉपी केली ना, ह्या हँडरिटनची जर कॉपी केली तर फाशी दिली जाईल. ट्रिक्स आहे बरं का, मी काय फाशी देणार नाही. तुम्ही म्हणताल फाशी कसं काय देतो, बघतोच, फक्त ट्रिक्स आहे. त्यानंतर फॅटलचा अर्थ होतो दॅट कॉजेस डेथ.
फॅटलचा अर्थ होतो दॅट कॉजेस डेथ. त्यानंतर फ्लोरा. फ्लोराचा अर्थ होतो प्लांट्स ऑफ पर्टिक्युलर रिजन आणि फौनाचा अर्थ होतो ॲनिमल ऑफ पर्टिक्युलर रिजन. फ्रेगाईल म्हणजे ठिसूळ. गट ब मुख्याला 23ला आला होता. फ्रेगाईल म्हणजे ठिसूळ. त्यानंतर ग्रिगॅरियस म्हणजे ॲनिमल लिव्ज इन फ्लॉक्स, जे कळपाने राहतात त्याला म्हणतात ग्रिगॅरियस. बघा, ग्रीन प्रदेशामध्ये, ग्रीनलँड प्रदेशात संपूर्ण ॲनिमल कळपाने राहतात. म्हणजे जिथं हिरवगार आहे तिथं संपूर्ण ॲनिमल एकाच वेळेस खाण्यासाठी येतात. त्यानंतर इलेजिबल म्हणजे डिफिकल्ट टू बी रीड, म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला इलेजिबल म्हणतात. इम्पॉसिबल टू रीड म्हणजे इलेजिबल. इनॲक्सेसिबल म्हणजे अ पर्सन. बघा, आता ह्या पेजवरून 2 प्रश्न आलेले आहेत. हे नुकतेच कंबाईन ग्रुप बीला. कोणते 2 प्रश्न आलेले ते दाखवतात. ह्या पेजवरचे 2 आहेत ते. इनॲक्सेसिबल म्हणजे दॅट कॅन बी अप्रोच्ड. त्यानंतर इनऑडिबल म्हणजे साऊंड दॅट कांट हर्ड, म्हणजे साऊंड जो ऐकू येत नाही त्याला म्हणतात इनऑडिबल. त्यानंतर इनडेलिबल, याच्यावर प्रश्न आलता. इनडेलिबलवर आता प्रश्न आलता. इनडेलिबल म्हणजे मार्क दॅट कान बी इरेज्ड, म्हणजे असा लिहिलेलं जे मोडू शकत नाही. जसं की आपण आपल्या हातावर गोंदतो बघा, हातावर आपल्या हातावर गोंदलेलं ते कधीच ती मिटवता येत नाही, त्याला म्हणतात इनडेलिबल. पण आपण इथं ट्रिक्स काय केलेली आहे, इंडिया गेटवरील दिल्ली हा जो मार्क आहे, इंडिया गेटवर दिल्ली हा शब्द लिहिलेला आहे, जो कधीच इरेज करता येत नाही, कारण तो दगडामध्ये कोरलेला आहे. दगडात कोरलेला असेल तर ते इरेज करता येत नाही. ट्रिक्स अशी आहे बघा, IN म्हणजे IND म्हणजे इंडिया, इंडिया गेटवर, आणि हे दिल्ली, हे बघा दिल्ली, DELI, दिल्ली असं लक्षात ठेवा. दिल्ली हा शब्द लिहिलेला आहे जो की इरेज करता येत नाही, म्हणजेच मोडून टाकता येत नाही. त्यानंतर इनफॉलिबल म्हणजे वन हू फ्री फ्रॉम ऑल मिस्टेक, म्हणजे जो फॉल होत नाही, कधीच फॉल होत नाही, म्हणजेच मिस्टेक होत नाही त्याच्याकडून. इनफ्लेमेबल म्हणजे दॅट कॅन कॅच इझिली फायर, जो लवकर पेट घेते त्याला म्हणतात इनफ्लेमेबल. जसं इंडियन गॅस लवकर फ्लेम पकडतो असं लक्षात ठेवा. ट्रिक्स. त्यानंतर इनविटेबल याच्यावर पण प्रश्न आलता. आता इनविटेबल पण प्रश्न आलता आता ग्रुप बी मेन्सला 2024. इनविटेबल म्हणजे दॅट कांट बी अवॉइडेड. तर ट्रिक्स अशी आहे बघा, इंदापूरच्या लोकांना काही काम असले तरी ते विठ्ठलवारी टाळता येत नाही त्यांना. हे बघा, इन म्हणजे इंदापूर, आणि हे बघा विटेबल, हे बघा VW, हे बघा VITAL म्हणजे विठ्ठलवारी त्यांना टाळता येत नाही, कितीही काम असले तरी. त्यानंतर इंटरेगन म्हणजे अ पिरियड ऑफ इंटरवल बिटवीन 2 रिजन्स किंवा गव्हर्नमेंट, 2 गव्हर्नमेंटमध्ये जो पिरियड असतो त्याला म्हणतात इंटरेगन. त्यानंतर इंटेलिजिबल म्हणजे दॅट कांट बी अंडरस्टूड, ज्याला काही लवकर समजत नाही त्याला म्हणतात इंटेलिजिबल. त्यानंतर लुनार म्हणजे ऑफ मून, म्हणजे चंद्रासंबंधी, चंद्राला लुनार म्हणतात. त्यानंतर मेडन स्पीच म्हणजे फर्स्ट स्पीच ऑफ लाईफ. बघा, एक्सटेम्पोर म्हणजे असं पीस ज्याची पूर्वतयारी न करता दिलेले स्पीच त्याला म्हणतात एक्सटेम्पोर. आणि मेडन स्पीच म्हणजे फर्स्ट स्पीच इन लाईफ. बघा, मी माझे फर्स्ट स्पीच मॅडम समोर केले शाळेत 15 ऑगस्टला, मॅडम समोर केले फर्स्ट स्पीच असं लक्षात ठेवा. त्यानंतर मॅमल्स ॲनिमल दॅट गिव्ज मिल्क. मॅनस्क्रिप्ट म्हणजे मॅटर रिटन बाय हँड, त्याला म्हणतात मॅनस्क्रिप्ट म्हणजे लेखी. नॉस्टॅल्गिया म्हणजे होम सिकनेक, नॉस्टॅल्गियाचा अर्थ होतो होम सिकनेक म्हणजे मेमरीज ऑफ पास्ट, म्हणजे घरची आठवण, बाहेर राहायला लागला की घरची आठवण येते त्याला म्हणतात नॉस्टॅल्गिया. तर याची ट्रिक्स पहा, बाहेरचा नाश्ता केला तर घरच्या आईच्या जेवणाची आठवण येते. नोस्टा, हे बघा नोस्टा म्हणजे नाश्ता असं लक्षात ठेवा. नोस्टाला नाश्ता म्हणा, नोस्टाला काय म्हणा, नाश्ता. म्हणजे बाहेरचा नाश्ता केला की घरच्या आईच्या जेवणाची आठवण येते आपल्याला. त्यानंतर ओमनी प्रेझेंट म्हणजे वन हू प्रेझेंट एव्हरीथिंग, कुठेही हजर असतं त्याला म्हणतात ओमनी प्रेझेंट. ओमनीपोटन म्हणजे वन हू ऑल पॉवरफुल, संपूर्ण शक्ती असते त्याच्यात त्याला म्हणतात ओमनीपोटन. ओमनीसायंट म्हणजे वन हू नोज एव्हरीथिंग, ज्याला सर्व गोष्टी माहिती आहेत त्याला म्हणतात ओमनीसायंट. त्यानंतर पॅराबल म्हणजे शॉर्ट स्टोरी विथ मॉरल,
पॅरागॉन कंपनी मालकाची स्टोरी खूप मॉरल आहे, शॉर्ट आहे मात्र खूप मॉरल आहे असं लक्षात ठेवा. त्यानंतर पॅनाशिया रिमेडी फॉर ऑल डिसीज, म्हणजे रामबाण उपाय, प्रत्येक रोगावर उपाय असणे त्याला म्हणतात पॅनाशिया. तर झाडाच्या पानापासून बनवलेले औषध सर्व रोगांवर चालते असं लक्षात ठेवा. आणि यावर आलेले प्रश्न पहा. ESO 17ला समथिंग दॅट विल पुट राईट ऑल ट्रबल, म्हणजे संपूर्ण संकटावर एकच विलाज त्याला म्हणतात पॅनाशिया. त्यानंतर पॅन्थेइझमचा अर्थ होतो बिलीफ दॅट गॉड प्रिव्हेंट्स नेचर, म्हणजे हे सगळे नेचर विष्णुपंत या गॉडने निर्माण केले असा ज्याचा विश्वास आहे त्याला म्हणतात पॅन्थेइझम. त्यानंतर पेडॅन्टिक म्हणजे स्टाईल मीन टू डिस्प्ले वन्स नॉलेज, म्हणजे स्वतःचं नॉलेज डिस्प्ले करण्याची शैली त्याला म्हणतात पेडॅन्टिक. पेढा बनवण्याची स्टाईलचे नॉलेज यूट्यूबवर दाखवतो असं लक्षात ठेवा. त्यानंतर प्लॅगॅरिझम म्हणजे वाङ्मय साहित्य चोर त्याला म्हणतात, वाङ्मय चोर म्हणजे साहित्य चोर त्याला म्हणतात प्लॅगॅरिझम. लिटरी थ्रीप ऑफ ॲन ऑथर ओरिजिनल वर्क त्याला म्हणतात प्लॅगॅरिझम. त्यावर आलेला प्रश्न पहा. PSI 92 बघा. प्लॅटॉनिक म्हणजे समथिंग स्पिरिच्युअल लव. तर याला ट्रिक्स कशी पहा. प्लेटिना गाडीवर बसून SP कॉलेजचा मुलगा त्याची गर्लफ्रेंड ऋतूला घेऊन फिरायला गेला असं लक्षात ठेवा. स्पिरिच्युअल ऋतू म्हणजे हे बघा SP म्हणजे हे SP, स्पिरिच्युअल म्हणजे हे ते SP आणि हे ऋतू असं लक्षात ठेवा. आणि प्लॅटिना गाडीवर घेऊन गेला म्हणजे प्लॅटॉनिक. त्यानंतर प्लेबिस्किट किंवा रेफरंडमचा अर्थ होतो डिसिजन मेड बाय पब्लिक वोटिंग, म्हणजे लोकांची वोटिंग घेऊन एखादं डिसिजन घेणे, लोकांचं मत घेऊन डिसिजन घेणे त्याला म्हणतात प्लेबिस्किट किंवा रेफरंडम. तर याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा. प्लेगची लस दिल्यावर लोकांना खायला कोणते बिस्किट द्यायचे यासाठी लोकांचाच रेफरन्स घेतला, लोकांनाच विचारलं, लोकांचीच वोटिंग घेतली की प्लेगची लस दिल्यावर लोकांना खायला प्लेगची लस घेतली की लोकांना खायला बिस्किट दिले जातात, मात्र कोणते द्यायचे, पार्लेजी द्यायचे, क्रॅकजॅक द्यायचे, 2020 द्यायचे, मारीगोल्ड द्यायचे, कोणते द्यायचे याचा रेफरन्स लोकांकडूनच घेतला. हे बघा रेफरंडम म्हणजे रेफरन्स. आणि प्ले बिस्किट म्हणजे प्लेगची लस आणि नंतर मग बिस्किट, त्याच्यावर नंतर बिस्किट खायला कोणते द्यायचे यासाठी लोकांचाच रेफरन्स घेतला. त्यानंतर स्युडोनेम म्हणजे इमॅजिनरी नेम ॲज्युम बाय ऑथर, म्हणजे टोपण नाव त्याला म्हणतात स्युडोनेम. क्वारंटाईनचा अर्थ होतो ॲक्ट ऑफ सेपरेशन टू अवॉइड इन्फेक्शन लाईक कोरोना. क्वारंटाईन म्हणजे अलग ठेवणे. आपण कोरोनामध्ये हा सर्व शब्द फेमस झाला होता. क्वारंटाईन केले म्हणजे त्याला इतर लोकांपासून वेगळे ठेवले त्याचा अर्थ होतो. क्वारंटाईन केले म्हणजे वेगळे ठेवले. आणि क्वाड्रुपेडचा अर्थ होतो ॲनिमल विथ 4 लेग, कारण क्वाड्राचा अर्थ होतो 4, क्वाड्राटाचा होतो 4. त्यानंतर रेड टॅपिझन म्हणजे ऑफिशियल डिले, सरकारी कामात नेहमी काय होतो, डिले होतो त्याला म्हणतात रेड टॅपिझन. ट्रिक्स असे पहा की रेड कार्पेटवरून PM पाय घसरून पडले म्हणून कार्यक्रमाला यायला त्यांना ऑफिशियल डिले झाला. त्यानंतर पहा रेगालिया किंवा रेमंटचा अर्थ होतो ड्रेस विथ मेडल्स रिबन्स वॉर्न ॲट ऑफिशियल सेरेमनी त्याला म्हणतात रेगालिया. तर ट्रिक्स अशी आहे. रायगडावर अभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी रेशमचे कपडे परिधान केले होते. हे बघा याला रायगड म्हणा, हे राय आणि रेगालिया म्हणजे रेशमचे कपडे परिधान केले होते. त्यानंतर सॅक्रिलेज म्हणजे व्हायोलेटिंग द सँक्टिटी ऑफ रिलिजियस प्लेस त्याला म्हणतात सॅक्रिलेज. म्हणजे सॅक्री गावात धार्मिक दंगे झाले, व्हायोलेटिंग द रिलिजियस प्लेस म्हणजे धार्मिक ठिकाणावरून दंगे होणे त्याला म्हणतात सॅक्रिलेज. सॉलिलॉकी म्हणजे स्पीच मेड वन इज अलोन म्हणजे एकट्यासोबतच संभाषण त्याला म्हणतात सॉलिलॉकी. त्यानंतर सॅपोरिफिस मेडिसिन दॅट इन्क्लूड स्लीप म्हणजे
ती मेडिसिन घेतली की लगेच झोप येते, त्याला म्हणतात सॅपोरिफिस, म्हणजे सोप खाल्ली की मस्त झोप लागते, असं लक्षात ठेवा. त्यानंतर सोनियर किंवा मोमेंटो, अ थिंग केप्ट इन मेमरी, म्हणजे मेमरीत ठेवली जाते एखादी गोष्ट, त्याला म्हणतात सोनियर किंवा मोमेंटो. त्यानंतर स्वान सॉंगवर प्रश्न आलेला पहा. स्वान सॉंग म्हणजे लास्ट लिटररी वर्क किंवा शेवटचे काम, त्याला म्हणतात स्वान सॉंग. तर ट्रिक्स अशी आहे, स्वान हा सॉंग गात असताना अचानक त्याला श्वास घ्यायला त्रास झाला आणि तो मेला आणि ते त्याचे शेवटचे गाणे होते. यावर आलेले 2 वेळेस प्रश्न आलेले पहा. अ फायनल परफॉर्मन्स ऑफ पर्सन्स करिअर, त्याला म्हणतात स्वान सॉंग म्हणजे लास्ट शेवटचं काम. त्यानंतर वेनियल म्हणजे लाईट फॉल्ट दॅट कॅन बी फॉरगॉटन, म्हणजे अशी छोटीशी चूक जी क्षमा करण्यायोग्य आहे, त्याला म्हणतात वेनियल. तर ट्रिक्स अशी आहे की राणीची वेणी घालताना दासीकडून चूक झाली, मात्र ती सामान्य चूक होती म्हणून राणीने दासीला माफ केले. राणीची ती वेणी, केसांची वेणी घालू लागली राणीच्या, कोण? दासी. मात्र वेणी घालता घालता थोडं केसाला असं थोडा त्रास झाला राणीला, असं केस ओढले गेले दासीकडून, थोडीशी चूक झाली म्हणून ती क्षमा केलं राणीनं. त्यानंतर व्हर्बॅटिझम म्हणजे एक्झॅक्टली ॲज इट वॉज स्पोकन ऑर रिटन. तर अशा प्रकारे आपण आता 1.5 तास झालेला आहे तब्बल, आणि आपण 152 शब्द पाहिलेले आहेत. म्हणजे वन वर्डचा आपण 33% पार्ट कव्हर केलेला आहे सध्या. बाकी राहिलेला 66% पार्टसाठी आपल्याला आणखी 2 व्हिडिओ बनवावे लागतील. म्हणजे पहा, वन वर्डचंच आपल्या जवळपास 4 ते 4.5 तास होत आहेत. टोटल संपूर्ण व्होकॅब्युलरी आपली 14 ते 15 तासाची, 15 ते 16 तासाची होणार आहे. ओके, तर इथे आपण थांबू. बाकीचं इथून सी पासून आपण वन वर्ड डिनोटिंग प्लेस हे आपण पुढच्या व्हिडिओपासून सुरुवात करू. ओके, धन्यवाद.